आहोत. आमची कृती, आमचं वर्तन, आमचा विश्वास या सगळ्याची तपासणी होती. आणि आम्ही पाहिलं, न्याय हा परमेश्वराचा सगळ्यात आवडता स्वभाव आहे. जेव्हा गाडवीच्या शिखरावरती बसून प्रभू येशू ख्रिस्त आला, त्यावेळेस त्याच्या संबंधानं बोललं गेलं की तो यशस्वी, लीन आणि न्याय राजा आहे. परंतु बरेच लोक न्यायाच्या बाबतीमध्ये गाफील आहेत. त्यांना असं वाटतं की नाही, क्रुसावरती गेलेला ख्रिस्त तसाच क्रुसावरती आहे आणि तो आल्यानंतर आम्हाला सहजपणे स्वर्गामध्ये घेऊन जाईल. बऱ्याच वेळा आम्हाला असं वाटतं की स्वर्ग आमच्या खिशामध्ये आहे आणि पृथ्वी तलावरती आम्ही कसंही वर्तन केलं तर प्रभू स्वर्गामध्ये आम्हाला घेऊन जाणार. परंतु स्वर्गातलं दृश्य, स्वर्गातलं चित्र याच्यापेक्षा वेगळं आहे. आणि म्हणून आम्ही सुरुवातच, पहिल्या न्यायाची सुरुवात करताना देवदूतांचा झालेला न्याय, पहिला न्याय देवदूतांचा, त्याच्यामध्ये 4 क्रम आम्ही पाहिले. कलेसिकराच्या पत्राच्या पहिल्या अध्यायाच्या 16 वचनामध्ये सिंहासन, अधिपती, सत्ताधीश आणि अधिकार. 4 क्रम देवदूतांचे. सिंहासन, अधिपती, सत्ताधीश आणि अधिकार असे 4 देवदूतांचे क्रम आहेत. आणि त्यातला पहिला देवदूत, ज्याला सिंहासन होतं स्वर्गामध्ये, त्याला ज्या पद्धतीनं प्रभूने दर्जा दिला, स्थान दिलं, पण तो भ्रष्ट झाला. स्वर्गामध्ये असणारे देवदूत भ्रष्ट होतात, तसं पृथ्वी तलावरती राहणारी लोक जे आत्मिक आहेत. एक गोष्ट ध्यानात ठेवा, प्रत्येक आत्मिक स्थिती मनुष्याला नम्रतेकडे घेऊन जात असते. परंतु आत्मिक स्थान, आत्मिक दर्जा, आत्मिक ताकद जेव्हा प्रभू आम्हाला पुरवतो, तेव्हा आम्ही अहंकारी कधी बनता कामा नये. सगळ्यात वाईट गोष्ट कोणती असेल तर अहंकार. एखाद्या व्यक्तीला प्रभू निवडतो आणि निवडल्यानंतर त्याला ताकद, त्याला शक्ती, त्याला अधिकार आणि त्याला सामर्थ्य देत असतो. आणि जेव्हा हा अधिकार, हे सामर्थ्य दिलं जातं, ती तुमची ॲबिलिटी किंवा तुमची कुवत नसते. प्रभूने दिलेली ती कृपा असते. आणि देव प्रत्येक कृपा, प्रत्येक टॅलेंट या उद्देशाने देतो की त्याचं गौरव व्हावं, त्याचं गौरव व्हावं. परंतु दर्जा जेव्हा प्रभू आम्हाला देतो, सिंहासन आम्हाला देतो, तर त्या सिंहासनामुळं आम्ही अहंकारी कधी बनता कामा नये, जी लुसिफरच्या बाबतीमध्ये घडलेली आहे. आणि आम्ही हे सुद्धा पाहिलं, लुसिफरमध्ये 5 मी होते आणि धार्मिक व्यक्तीमध्ये सुद्धा 5 मी होते. लुसिफर ज्याच्या संबंधाने मी पाहतो, आम्हाला असं वाटतं की सैतान स्वर्गामध्ये खाली टाकून दिला आणि तो कोणीतरी फार अकराळ विक्राळ व्यक्ती आहे. अकराळ विक्राळ व्यक्ती, एकदम भयानक, त्याच्या डोक्यावरती शिंग. सैतानाचं चित्र बऱ्याच वेळा तसं केलं जातं. जेव्हा त्या स्किट मध्ये दाखवला जातो, सैतान काळे कपडे, मग त्याचे डोळे लाल आणि मग त्याच्या डोक्यावरती शिंग आणि एकदम कुरूप अशा प्रकारचा व्यक्ती दाखवला जातो. परंतु लुसिफर तसा नव्हता. लुसिफरच्या बाबतीमध्ये ज्याचा मी विचार करतो, तर त्याच्या संबंधाने म्हटलं, हे दैदिप्यमान ताऱ्या, प्रभात पुत्रा, तुला आढळलं की तू कसा खाली पडला. आणि या करुवा संबंधानं, या लुसिफर संबंधानं यशाच्या पुस्तकामध्ये ज्याचं मी वाचलं, मला वाटतं यशाचं पुस्तक 14 अध्याय आणि त्याची 13-14 वचन आपण पुन्हा वाचूया, जेणेकरून लुसिफर आम्हाला चांगल्या रीतीने समजेल. यशाचं पुस्तक, हे दैदिप्यमान ताऱ्या, हे दैदिप्यमान ताऱ्या, प्रभात पुत्रा, तू आकाशातून कसा पडला, आकाशातून कसा पडला, राष्ट्रांना लोळवणाऱ्या, राष्ट्रांना लोळवणाऱ्या, तुला धुळीत कसे टाकले, तुला धुळीत कसं टाकलं, जो तू आपल्या मनात म्हणाला, आपल्या मनात म्हणाला, मी आकाशात चढे, मी आकाशात चढे, देवाच्या तारांगणाहून माझे सिंहासन उंच करेन. इकडं मी आकाशात चढेन. प्रत्येक व्यक्तीला आहे त्या स्थानापेक्षा उंच व्हायचं असतं.
प्रभूने एक स्थान दिलेलं आहे, एक दर्जा दिलेला आहे. मला माझं स्थान प्रभूनं दिलंय आणि त्या स्थानामध्ये राहून मी प्रभूची सेवा करावी अशी देवाची इच्छा आहे. त्या स्थानामध्ये वाजवणारा स्थानावरती, गाणारा स्थानावरती, प्रीचिंग करणारा स्थानावरती, अद्भुत करणारा त्याच्या स्थानावरती. सगळेच दिनाकर होऊ शकत नाही, सगळेच विनय होऊ शकत नाही, सगळेच नावाजलेले सेवक होऊ शकत नाही. काही लोकांना देवानं काही दर्जा दिलाय आणि त्या दर्जामध्ये त्याने संतुष्ट असलं पाहिजे. तो कुंभार जसं पात्र बनवताना वेगवेगळी पात्र बनवतो, तसं देव प्रत्येकाला सेवा देताना, पाचारण देताना त्याला वेगवेगळ्या दर्जाची सेवा त्याने दिलेली. पाचारण वेगवेगळं आहे, परंतु कधी कधी आहे त्या स्थानापेक्षा मोठं बनण्याचा प्रयत्न केला जातो. जसं लुसिफरनं तो माझं सिंहासन, मी सगळ्यांपेक्षा मोठा होईल, मी उंच होईल. म्हणून लक्षात ठेवा, जगामध्ये कधी उंच बनण्याचा प्रयत्न करू नका, नम्र बनण्याचा प्रयत्न करा. उंची तुम्हाला वरून खाली टाकते, नम्रता तुम्हाला वर घेऊन जाते. जेवढं तुम्ही नम्र व्हाल तेवढं प्रभू तुम्हाला उंच करणार. म्हणून सैतानाचं काम मनुष्याला वाहवा मिळवून देणं, टाळ्या मिळवून देणं. आणि जेव्हा मनुष्य प्रतिष्ठेच्या मागे लागतो, वाहवा मिळवण्याच्या मागे लागतो, तो मनुष्य एक दोन व्यक्तीला नाही, या लुसिफरनं स्वर्गामध्ये बंड करून 1/3 देवदूत खाली घेऊन गेला. म्हणजे कितीतरी लोकांना तो नाशाकडे घेऊन गेला. आणि म्हणून लुसिफरचा मीपणा त्याला आणि नाशाकडे घेऊन गेला मी पाहतो. म्हणून लुसिफर जसं आहे तसं आम्ही बनता कामा नये. जसं आणि एक धार्मिक व्यक्ती संबंधानं ते मागच्या आपण पाहिलं, पण थोडीशी रिव्हिजन म्हणून पाहतो. लुकाचं शुभवर्तमान 18 अध्याय 9 ते 12 वचनामध्ये पुन्हा आपण जाऊया आणि त्यानंतर कशा पद्धतीने आम्ही स्वतःला सांभाळलं त्याचा विचार आम्ही करणार आहोत. आपण नीतिमान आहोत, आपण नीतिमान आहोत असा जे कित्येक स्वतःविषयी भरोसा धरून, कित्येक स्वतःविषयी भरोसा धरून इतर सर्वांना तुच्छ मानत होते. इकडं असं म्हटलं, आपण नीतिमान आहोत असं. परत आपण नीतिमान आहोत असा जे कित्येक स्वतःविषयी भरोसा धरून. पुष्कळ लोकांना भरोसा वाटतो की आपण नीतिमान आहोत. नीट आहे का? तुम्ही नीतिमान आहात का हा तुमचा भरोसा नको आहे. देवानं तुम्हाला नीतिमान ठरवलं पाहिजे. तुम्हाला वाटतं म्हणून तुम्ही नीतिमान नाही. जसं इकडे आम्ही पाहतो, या पुरुषाचं उदाहरण त्यानं दिलं. पुरुषाला वाटलं नीतिमान आहे. आणि पुरुषी नीतिमत्वाची व्याख्या काय करत आहे? एका व्यक्तीला नीतिमान बनण्यासाठी लुसिफर वारंवार त्या व्यक्तीला तो सांगतो, अरे तू नीतिमान आहे, तू चांगला आहे, बाकीचे लोक पापी आहेत, तुझ्यामध्ये टॅलेंट आहे, तुझं वेगळं पण पहा, किती तू चांगला व्यक्ती आहे. जसं या व्यक्तीला काय दिले वाचा बरं. आपण नीतिमान आहोत असा जे कित्येक स्वतःविषयी भरोसा धरून इतर सर्वांना तुच्छ मानत होते. देवाच्या दृष्टिकोनातनं नीतिमान असणारे लोक आणि माणूस ज्या पद्धतीने स्वतःला नीतिमान बनवतो, माणसानं स्वतःला नीतिमान बनवण्याचं जे साधन आहे किंवा मनुष्य स्वतःला नीतिमान ठरवतो, तर शास्त्रामध्ये लिहिलं, जो व्यक्ती स्वतःला नीतिमान ठरवतो आणि दुसऱ्याला तुच्छ ठरवतो, तो व्यक्ती देवाच्या दृष्टिकोनातनं कधीच नीतिमान नसतो. तुमचं नीतिमत्व लोकांना खाली पाहण्यासाठी नाही आहे. एखाद्याचा अपमान करावा, एखादा कमी दर्जा द्यावा, कुणाला तुच्छता तुम्ही द्यावी, याच्यासाठी थोडी नीतिमत्व आहे. नीतिमत्व हे तुम्हाला नम्र करतं. येशू ख्रिस्त नीतिमान होता म्हणून तो देव असताना मानव झाला. लक्षात घ्या, तो देव असताना मानव झाला. म्हणजे नीतिमत्व तुम्हाला नम्रतेकडे घेऊन जातं. पण या पुरुषाच्या बाबतीमध्ये पुरुषाला नीतिमत्वाची खमेंड झाली. लुसिफरला सुद्धा स्वर्गामध्ये असल्या स्थानाची खमेंड झाली. कधीच खमेंड येऊ देऊ नका, कधीच नाही प्रिया. लुसिफरला थोडीशी जागा आवश्यक आहे. तो काही जास्त जागा तुमच्याकडे मागत नाही. थोडंसं तुमचं अंतःकरण उन्मत झालं, थोडं तुमच्या मनामध्ये दुसऱ्याविषयी तुच्छता निर्माण झाली की तो समय हा लुसिफर तुमच्या अंतःकरणाचा ताबा घेतो. अजून एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो. सैतानानं जेव्हा बागेमध्ये प्रवेश केला, बागेत प्रवेश करताना फक्त हवेचा एक शब्द त्यानं पकडला आणि हवेच्या जीवनावरती त्याने कंट्रोल केला. कोणता शब्द? बागेतल्या सर्व झाडांची फळं खाण्यासाठी प्रभूने आम्हाला मुभा दिली, परंतु मधल्या झाडाचं फळ खाऊ नको आणि त्याला स्पर्श करू नको. स्पर्श हा शब्द जो देवानं त्याला सांगितला नव्हता. एक साधारण शब्द. एका शब्दानं या सैतानानं आम्ही पाहतो या हवेच्या जीवनाचा ताबा घेतला. असाच एक शब्द, अशीच एक घटका, असा एक प्रसंग, ज्या प्रसंगामध्ये लुसिफर तुमच्या जीवनाचं नियंत्रण करणार आहे.
लुसिफरनं अशा पद्धतीनं आणि जसं त्यांनी पाहिलं की तो बाकीचे लोक कान देऊ नये का, या जगामध्ये तुम्हाला लोकांसारखं बनायचं नाही, तुम्हाला देवासारखं येशू सारखं बनायचं आहे. कोणा व्यक्तीला तुम्ही टार्गेट पण करू नका, कोणा व्यक्तीकडे पण तुम्ही पाहू नका, कोणा व्यक्तीसारखं बनण्याचा सुद्धा प्रयत्न करू नका. कोण व्यक्ती तुमच्यापेक्षा खालच्या दर्जाची हे पण तुम्ही पाहू नका. येशू किती नीतिमान आहे, येशू किती उच्च प्रकारचा धार्मिक आहे, याच्याकडे तुमचं लक्ष असलं पाहिजे. आणि म्हणून त्याने त्या ठिकाणामध्ये काय कंपॅरिझन केले ते वाचूया. परत एकदा वचन वाचूया. 18 अध्याय लुकाचा शेवटवान 9 ते 12 वचन. आपण नीतिमान आहोत, आपण नीतिमान आहोत असं जे कित्येक स्वतःविषयी भरोसा धरून इतर सर्वांना तुच्छ मानत होते, त्यांनाही त्याने दाखला सांगितला. तो असा एक परुषी व एक जगादार असे दोन जण प्रार्थना करण्यास एक परुषी व एक जगादार दोघ जण प्रार्थनेसाठी मंदिरात गेले. पुरुषाने उभे राहून स्वतःशी अशी प्रार्थना केली. हे देवा इतर माणसे लुबाडणारी अन्यायी व्यभिचारी आहे त्यांच्यासारखा किंवा एक जगादारासारखाही मी नाही. तो म्हणतो इतर माणसासारखा मी नाही. अजून एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो, माणसासारखं तुम्हाला बनायचं असतं तर देवाने येशूला पाठवलंच नसतं. कशाला येशूला पाठवायची गरज काय? समजा आता तुम्हाला जर म्हटलं नाही मला पास्टर तेलोरे सारखं बनायचं, मग येशूची काय गरज आहे? तो म्हटलं नाही मला बेनियन सारखं बनायचं, मग येशूची काय गरज आहे? लक्षात ठेवा, बेनियन, पास्टर तेलोरे, दिनाकरन कोणी सुद्धा परफेक्ट नाही, पण 100% सांगतो येशू परफेक्ट आहे. सगळ्यात काही ना काहीतरी करू शकतो, प्रत्येक व्यक्तीमध्ये काहीतरी करू शकतो. म्हणून तुम्हाला देवाच्या मंदिरामध्ये जाताना तुमचं लक्ष फक्त येशूकडे गेलं पाहिजे. त्याच्यासारखा मी आहे का? अजून माझ्यामध्ये काही कमतरता आहे? अजून माझ्यामध्ये काय कोणेपण आहे? का मनुष्य परफेक्ट होऊ शकत नाही? का मनुष्य परिपूर्ण होऊ शकत नाही? कारण तो नेहमी जसं लुसिफर त्या देवाकडे पाहताना त्याला वाटतं देवापेक्षा मी मोठं व्हावं, माझं सिंहासन मोठं व्हावं, माझा दर्जा मोठा व्हावा. आणि दर्जासाठी त्यानं सिंहासनासाठी आपलं स्थान सोडलं. त्यानं देवाच्या राज्यावरती हल्ला केला. आम्ही सुद्धा देवाच्या राज्यावरती हल्ला करत आहोत. असा देवाच्या राज्यावरती हल्ला करत आहोत जसं या परुषानं या ठिकाणामध्ये आम्ही पाहतो की येशू ख्रिस्त त्या व्यक्ती संबंधानं बोलत आहे आणि त्याच्या संबंधानं बोलताना त्यानं सांगितलं मी त्या मनुष्यासारखा नाही. कोणत्या मनुष्यासारखा? जो मनुष्य देवाच्या मंदिरामध्ये आला, नक्की तो पापी आहे, तो दुर्बल आहे, तो अशक्त आहे, तो परिपूर्ण नाही. अजून एक गोष्ट मला सांगतो, देवाच्या घरामध्ये येणारा कोणीही व्यक्ती परिपूर्ण नसतो. आमेन म्हणाल का? कोणीच नाही म्हणता. एकही नाही तुमच्यातल्या एकानं म्हणावं नाही माझ्यात काही दोष नाही, लगेच मी त्याला उचलून स्वर्गात घेऊन जा. आमच्यामुळे बिघडल ना. पौल म्हणतो जगात सगळ्यात मोठा पापी मी आहे. पौल म्हणतो बरं का, ज्या पौलानं 3 स्वर्ग चढला, 3 स्वर्गामध्ये पोहोचला, तो पौल म्हणतो मी जगातला सगळ्यात मोठा पापी. आता पौलापेक्षा तुम्ही स्वर्ग नाही, नीट देवाचं मंदिर पाहिलं नाही, तुम्ही प्रभूचं दर्शन घेतलं नाही, मग तुम्ही कसे काही परिपूर्ण होणार आहे? पण लुसिफर तुमच्या मनावरती मी बोलतो, तो तुम्हाला सांगतो तुम्ही चांगले आहात आणि आम्ही त्याच्या मोहाला बळी पडतो. बायबल सांगतं नीतिमान कोणी नाही, एकही नाही, सर्वांनी पाप केलं, देवाच्या गौरवाला ते उणे पडले. आम्ही नेहमी म्हटलं पाहिजे अजून मी उन्हा आहे, म्हणून नारायण रामन टिळक म्हणतात पुष्कळ अजूनही उन्हा प्रभू मी, पण आम्ही म्हणतो आम्ही परिपूर्ण आहे. लुसिफरला स्वर्गातनं खाली टाकलं त्याचं हे मी पण आहे. त्याला वाटलं मी देव झालो, मी परिपूर्ण आहे, देवामध्ये आणि माझ्यामध्ये फरक काय? आता देवाचं सिंहासन मला पाहिजे, मला देवाची जागा पाहिजे, मला देवाचा दर्जा पाहिजे, लोकांनी माझी भक्ती करावी, लोकांनी माझी उपासना करावी. मी देवाची उपासना करतो, आता लोकांनी माझी उपासना करावी. ऐका बरं का, जे तुम्हाला सांगतो ना, आणि त्याच्याकडे बारकाईने लक्ष द्या. कधी कधी देव तुम्ही उपासना करता करता देव तुम्हाला वर घेऊन जात असतो. जे खरे उपासक आहेत, जे खरे प्रभूची सेवा करणारे लोक आहेत, त्यांना देव हळूहळू त्यांचा दर्जा वाढवतो. आज पुष्कळ सेवक पडलेत खाली, याचं कारण मी तुम्हाला सांगतो. नंतर सेवकांमध्ये असा अहंकार येतो की ते देवाला बाजूला करतात आणि स्वतःच लोकांना आपल्या मनाप्रमाणे शिक्षण द्यायला सुरुवात करतात, त्यांच्या मर्जीप्रमाणे. मग तुम्ही पहा, मी स्वतः
इतका मोठा सेवक माझ्या डोळ्यानं पाहिला, फार मोठा सेवक होता आणि मी स्वतः त्यांचा फॅन होतो आणि खूप अतिशय प्रभावी प्रकारची सेवा त्याने केली. कालांतरानं ज्या ठिकाणातून तो व्यक्ती आला, ज्या मूर्तीपूजेमधनं आणि बाकीच्या गोष्टीतनं तो आला, परंतु जगामध्ये या सेवकाला इतका मान होता, इतक्या त्याने मंडळ्या स्थापन केल्या, इतके फॉलोअर्स बनवले, हजारो मंडळांची स्थापना भारताच्या कानाकोपऱ्यामध्ये, देशात परदेशामध्ये मंडळ्या स्थापन केल्या. परंतु नंतर तो व्यक्ती बिघडला आणि त्याला असं वाटलं आता सगळ्या सेवकांनी माझ्या पाया पडावं. आणि बायबलमध्ये लिहिलंय कोणाच्याही पाया पडू नको, परंतु आपोआप त्याला देवानं दर्जा दिला आणि त्या दर्जाचा त्यानं दुरुपयोग केला आणि पुष्कळ लोक त्या संस्थेमध्ये राहण्यासाठी जाऊन त्याच्या पाया पण पडू लागले. काय घडलं लुसिफरमध्ये, काय घडत आहे आमच्यामध्ये? आम्ही देखील तीच गोष्ट करत आहोत ना. आमच्यामध्ये देखील त्याच प्रकारच्या पतनाची सुरुवात होते ना. लुसिफरचा न्याय झाला, त्याला स्वर्गातनं खाली टाकलं, कारण त्याच्यामध्ये असणारे 5 मी आणि धार्मिकामध्ये पण ते 5 मी. कोणते 5 मी? मी त्यांच्यासारखा नाही. कोणासारखं बनण्यासाठी तुम्हाला जगामध्ये देवानं पाठवलं? का ख्रिस्त जगामध्ये आला? का क्रुसावरती गेला? का तो म्हटला यांना क्षमा कर? का त्यांना प्रार्थना केली? का तो म्हटला तुझ्या पापांची क्षमा झाली? का शिकवलं त्याने? शिष्यानं दाखवलं. यरूशलेमेत प्रवेश केला आणि जेव्हा क्रुसावरती जाण्याच्या अगोदरची रात्र आणि त्याच्या अगोदर झावळ्याच्या रविवारी जेव्हा तुम्ही म्हणता येशू ख्रिस्ताने यरूशलेमेत प्रवेश केला आणि यरूशलेमेत प्रवेश केल्यावर त्यांनी अंजिराच्या झाडाला शाप दिला, झाड जळून गेलं. शिष्यांकडे त्याने पाहिलं. शिष्य म्हटले की प्रभू पहा, तुम्ही झाडाला शाप दिला आणि झाड जळून गेलं. येशू ख्रिस्त वाक्य त्या ठिकाणी बोलले, जेव्हा जेव्हा तुम्ही प्रार्थना करण्यासाठी जाल तेव्हा तुम्ही आपापसात एकमेकाला क्षमा करा. झाड जाळल्यानंतर येशू म्हणतो प्रार्थनेसाठी तुम्ही जाल त्यावेळेस आपापसात एकमेकाला क्षमा करा. काय त्याचा संदर्भ आहे? अंजिराच्या झाडाला फळ नव्हतं, मी त्याला शाप दिला, अंजिराचा हंगाम नव्हता आणि झाड जळून गेलं. मग येशू काय सांगतो? जर क्षमा केली नाही झाड जळतं, तसे एक व्यक्ती मरून जाणार आहे. झाड मरून गेलं, त्याला फळ आलं नाही. कधी कधी आमच्या क्षमा न करण्याच्या प्रवृत्तीमुळे पुष्कळ लोक आत्मिक जीवनामध्ये फळ देऊ शकत नाही. ते हतबल होतात, निर्बल होतात आणि सैतान आपला डाव साधतो. सैतानाची इच्छा कोणी फळ देऊ नये, कोणी शांती टिकू नये, कोणामध्ये आनंद असू नये, कोणामध्ये प्रीती नसावी, त्याच्या मनामध्ये आणि अक्षमेचं हृदय असावं, द्वेष भरलेला असावा, मत्सर त्याच्यामध्ये असावा. आणि लुसिफर काय करतो? त्या व्यक्तीच्या अंतःकरणामध्ये कटुता निर्माण करतो आणि झाड जळून जातं. आता माझा विषय तो नाही. पुढे आपण वाचूया काय म्हटलं त्याने, मी त्यांच्यासारखा नाही. व्यभिचारी कसा आहे पावर? इतर माणसे कशी आहेत इतर माणसे? दुबाडणारी, अन्यायी, व्यभिचारी आहेत, त्यांच्यासारखा किंवा या जगदरासारखा मी नाही. पण आता मला असं वाटतं की जेव्हा हा व्यक्ती ती प्रार्थना करतो ना, तर येशूने त्याची येऊन पाठ थोपटायला पाहिजे, नाही का? म्हटलं पाहिजे काय छान बरं का जीवन जगला तू, का तर तू या माणसासारखा नाही. येशू त्याचं खंडित करतो त्याला तो आणि कुठल्याही प्रकारची त्याची पाठ थोपटत नाही. उलट येशू त्या व्यक्तीला आणि अशा प्रकारचं कंडमनेशन किंवा त्याला आणि दोष देतो. तो म्हणतो की मी त्याच्यासारखा नाही. कशासारखा? मी लुबाडणारा नाही. आणि चांगली गोष्ट आहे, तू लुबाडणारा नाही. लुबाडणाऱ्या व्यक्तीला तारण नाहीये. मग तू लुबाडणारा नाही याचा अर्थ तुला स्वर्ग राज्यात जाण्यासाठी तुझी पात्रता निर्माण झालेली आहे. पवित्र आत्म्याने तुला शिकवलंय. मग याच्यामध्ये तुला काय विशेष वाटतं? तू लुबाडणारा नाही. तो लुबाडणार आहे ना, आणि तो लुबाडणारा असला तर लुबाडणाऱ्या व्यक्तीचं परिवर्तन करण्याचं सामर्थ्य माझ्या येशूमध्ये आहे. नाही म्हटलं का जग काय मी कुणाचं काही भांडण घेतलं असेल, चौपट परत करतो, लुबाडलेलं असेल तर मी येशू त्या लुबाडणाऱ्या व्यक्तीला त्याचं जीवन बदलून टाकेल. पण तुम्ही काय तर आडखड करतात मी त्याच्यासारखा लुबाडणार नाही. म्हणजे तुम्ही दोष देऊन सांगता मी तुझ्यासारखा नाही. अरे तुला ख्रिस्त कळालं, तू परुषी आहे, तू धार्मिक आहे, तुला बायबल माहिती आहे. बायबल माहित असणाऱ्या व्यक्तीमध्ये जर लुबाडणारा स्वभाव असेल याचा अर्थ त्याला तो आणि धिटाईनं पाप करतो किंवा त्याला येशू समजला नाही. येशू समजणारा व्यक्ती कसं काय लुबाडेल? बायबल समजणारा व्यक्ती कसं काय लुबाडेल? जर तुम्हाला बायबल समजलं तर तुमच्याकडे लुबाडणूक नाही पाहिजे. बायबल समजलं तर तुमच्याकडनं व्यभिचार नाही घडला पाहिजे. शास्त्रात दिलं व्यभिचारी व्यक्तीला स्वर्गाच्या राज्यामध्ये प्रवेश नाही. दाविदाला का त्या ठिकाणामध्ये देवाने दोष दिला? नाथान संदेष्टाला का पाठवलं? तलवार तुझं घर सोडणार नाही कारण तू व्यभिचार केला.
देवाच्या लोकांनी व्यभिचार करावे देवाची कधीच अपेक्षा नाहीये. मग तुम्ही काय विशेष गोष्ट करत आहात? कोणी व्यभिचार करतं त्याला दोष देण्यासाठी प्रभूने तुम्हाला ठेवलं नाही, तर त्या व्यक्तीला प्रार्थना करण्यासाठी देवानं तुम्हाला ठेवलं. तुम्ही प्रार्थना करावी. कशासाठी प्रार्थना करावी? की बाकीच्या लोकांनी व्यभिचाराच्या बांधकामाने काम करू नये. आणि तुम्हाला माहिती का, मागच्या वेळेस पण मी तुम्हाला सांगितलं, हे जे टाकलेले 1/3 देवदूत आहेत, हे आत्मे आहेत. या आत्म्यांना शरीराची गरज आहे. आणि ते देवदूत काय करतात? हे पतित देवदूत मानवी शरीर शोधतात आणि पाप करणारा प्रत्येक आत्मा, म्हणजे एखाद्या व्यक्तीला व्यभिचार करायचा तर व्यभिचार करणारा आत्मा त्याच्यामध्ये शिरतो, मग तो व्यभिचार करतो. असंच नाही व्यभिचार तो करत. खून करणारा आत्मा त्या व्यक्तीमध्ये शिरतो. मग त्या नंतर मग तुम्ही माझ्यातून काय घडलं ते मला कळलंच नाही. मग कसं काय घडलं? एवढं मोठं पाप तर कसं काय घडलं? तो आत्मा त्याच्यामध्ये शिरला ना, त्या आत्म्यानं त्याच्याकडनं काम करून घेतलेलं आहे. आणि म्हणून म्हटलं अदृश्य राजे, अदृश्य अधिकार, अदृश्य शक्ती. परत ते वचन वाचा म्हणजे तुम्हाला कळेल. मला वाटते कलेसीकराचं पत्र पहिला अध्याय 16 वचन. कलेसीकराचं पत्र पहिला अध्याय 16 वचन. कारण आकाशात व पृथ्वीवर असलेले दृश्य, आकाशात व पृथ्वीवर असलेले दृश्य व अदृश्य असलेले राजे अधिपती सत्ताधीश, अदृश्य असलेले राजे, सत्ताधीश, अजून काय? अधिकारी किंवा अधिकारी असलेले जे काही आहे ते सर्व त्याच्यामध्ये निर्माण झाले. काही अदृश्य गोष्टी त्या तुमच्या लक्षात येत नाही, दिसत्या समोर ते लक्षात येतं. खून करणारा व्यक्ती तुम्हाला दिसतो, पण खून करणारा आत्मा तुम्हाला दिसतो का? व्यभिचार करणारा व्यक्ती तुम्हाला दिसतो, मग व्यभिचार करणारा आत्मा तुम्हाला दिसतो का? द्वेष करणारा व्यक्ती तुम्हाला दिसतो, पण द्वेष निर्माण करणारा आत्मा तुम्हाला दिसतो का? प्रॉब्लेम तो आहे. आम्हाला व्यक्ती दिसतं. म्हणून बायबल काय सांगतं माहिती का? तुमचं झगडणं रक्त मांसाबरोबर नाही, सत्ता, अधिकार व आकाशातला दुरात्मा. काय अधिकार आहे मी तो दाखवेल तुम्हाला. आता तुम्ही जेव्हा जाल, या 4 देवदूतांचा जो क्रम आपण पाहिला, त्यातला एक देवदूताचा संघ बांधून ठेवलेला आहे, ज्याला फरात नदीजवळ बांधलेले देवदूत. आणि ते देवदूत, त्या देवदूताने इतकी शक्ती दिली, त्यांना कधीपासून बांधलं आम्हाला माहित नाही, पण जेव्हा हे देवदूत मोकळे केले जातील तर पृथ्वीवरचे 1/3 लोक, म्हणजे आज जगाची लोकसंख्या 900 कोटी जर धरली तर 300 कोटी मारण्याची ताकद या देवदूतांमध्ये, 1/3 देवदूतांमध्ये, जे फरात नदीजवळ बांधलेले जे देवदूत आहेत. आणि त्या देवदूतांना जेव्हा मोकळं केलं जाईल तेव्हा 300 कोटी लोक ते मारतील, एवढी ताकद त्या देवदूतांना दिलेली आहे. आणि ते देवदूत न्यायाच्या दिवसासाठी राखून ठेवले. सांगण्याचं तात्पर्य, जेव्हा हे अशुद्ध, हे जे आत्मे, हे आत्म्यांची शक्ती आम्हाला कळली, जे अदृश्य आहे, ती तुम्हाला दिसणार नाही, ते तुमच्या परिवारात काम करतील. ते येशू आणि क्रूसावरती देण्यासाठी, जसं मी पाहतो यहुदामध्ये तो सैतान घुसला. यहुदानं येशू ख्रिस्ताचा यहुदाचा वापर सैतानानं केला. सैतान घुसला यहुदामध्ये आणि त्यानं येशू ख्रिस्ताला धरून देण्यासाठी या असणाऱ्या यहुदाचा वापर केला. तुमचाही वापर होऊ शकतो, तुम्हालाही वापरलं जाऊ शकतं एखाद्या व्यक्तीविरुद्ध, मंडळीविरुद्ध, कामाच्या ठिकाणामध्ये, जिथं सैतानाला आपलं काम करायचं. लक्षात घ्या, तुमच्या परिवारामध्ये सैतानाला काम करायचं, मग सैतान एखाद्या परिवारातल्या व्यक्तीचा ताबा घे. मंडळीमध्ये एखाद्या सैतानाला काम करायचं, मंडळीचं काम वाढलं, सेवा वाढायला लागली, आत्मे जिंकले जात आहेत. जेव्हा आत्मे जिंकले जातात, मंडळी वाढत असते, तेव्हा सैतान एखाद्या व्यक्तीचा वापर करून घेतो, एखाद्या व्यक्तीला भडकवतो, एखाद्या व्यक्तीमध्ये प्रवेश करतो. जसं येशूच्या बाबतीमध्ये क्रूसावर देण्यासाठी या लुसिफरनं, सैतानानं काय केलं तर यहुदाचा वापर केला. लक्षात घ्या, तुम्हाला सुद्धा तो वापरू शकतो. कसं वापरणार? वापरलं जाऊ नये म्हणून नेमकं काय केलं पाहिजे? आपल्या आत्मिक जीवनाची काळजी घ्यायची, स्वतःला पवित्र राखायचं, अहंकारी होऊ द्यायचं नाही, अलर्ट व्हायचं. त्यानं तुमच्यावर प्रवेश करण्याच्या अगोदर तुम्ही स्वतःला सावरायचं. नाही, या गोष्टी प्रभूला आवडत नाही, देवाला ती गोष्ट पसंत नाही, देवाला राग आवडत नाही, देवाला निंदा आवडत नाही, देवाला कुणाच्या विरोधामध्ये केलेली कुरकुर आवडत नाही. मिरियम आणि आरोन याच्या बाबतीमध्ये का ती कोणानं बनली? त्यांच्यामध्ये ते पाप, तो आत्मा, ते स्पिरिट त्यानं काम केलं, ज्याला मोशेच्या विरोधामध्ये वापरलं.
कोण होता मोशे? त्यांचा भाऊ. आणि भावाच्या विरोधामध्ये एक भाऊ उभा राहिला, भावाच्या विरोधामध्ये त्याची बहीण उभी राहिली. एवढे वर्ष मोशेच्या बरोबर चालणारे लोक, चमत्कार पाहिले लोक, सामर्थ्य पाहिले लोक, कसं काय मोशेच्या विरोधात उभं राहिले? कसं काय त्या स्पिरिटनी काम केलं? सांभाळा, तो आत्मा तुमच्यामध्ये काम करण्याची शक्यता आहे. पुष्कळ लोकांना या आत्म्याचं शिक्षण नसल्या कारणानं परिवार उद्ध्वस्त होतो, मंडळी उद्ध्वस्त होती, कुटुंब उद्ध्वस्त होतात. आणि म्हणून लक्षात घ्या, हा जो असणारा ही आध्यात्मिक गर्व आहे आणि ही माणसं लुबाडणारी, अधर्मी, व्यभिचारी, मी त्यांच्यासारखा नाही, मी त्यांच्यासारखा नाही. लक्षात घ्या, कोणाला दोष देऊ नका. आपल्या जीवनातल्या चुका शोधा. लोक व्यभिचारी असू द्या, अन्यायी असू द्या, लुबाडणारी असू द्या, तुम्हाला त्यांचा न्याय करण्यासाठी प्रभूने ठेवलं नाही. तुम्ही तुमचा न्याय करा. करंदीकराच्या पत्रामध्ये म्हटलंय, यास्तव मनुष्यानं आत्मपरीक्षण करावं. करंदीकराचं पहिलं पत्र त्याचा आणि 11 अध्याय 23 पासून वचनामध्ये असं म्हटलं, जो प्रभूच्या घेण्यासंबंधानं म्हटलं, मनुष्यानं प्रथम आत्मपरीक्षण करावं, मग या भाकरीतनं खावं, या प्याल्यातनं प्यावं. जो कोणी अयोग्य प्रकारे भाकर खातो, प्रभूचा प्याला पितो, तो खाण्यानं व पिण्यानं आपल्यावरती न्याय ओढावून घेतो असं म्हटलेलं आहे. आणि म्हणून पुष्कळ जण तुमच्यात मेलेले आहे, निद्रेत पडलेले आहे. प्रमोशनाच्या बाबतीमध्ये सांगितलं, जेव्हा प्रमोशन घेता तुम्ही स्वतःचा न्याय करा, आत्मपरीक्षण करा. काय मी क्षमा केली का? काय मी कुणाचे दोष काढत आहे का? मी मला आणि रिपेअर करण्याच्या ऐवजी मी लोकांना रिपेअर करण्याचा प्रयत्न करत आहे का? लक्षात घ्या, रिपेअर करणं तुमचं काम नाही, रिपेअर देव करतो प्रत्येकाला. पवित्र आत्मा प्रत्येकाचं पुनर्बांधणी करतो, रचना करतो, पवित्र आत्मा शिकवतो. आणि अजून एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो, देव चोराला शेवटच्या क्षणामध्ये परिवर्तनाची संधी देतो, तसं प्रभू प्रत्येक व्यक्तीला मरणाच्या समयी सुद्धा बदलाची संधी देत असतो. म्हणून आजची त्याची परिस्थिती पाहू नका, भविष्यामध्ये देव त्याला कसा बदलेल हे तुमच्या कल्पनेच्या पलीकडची गोष्ट आहे. म्हणून तुमचं आत्मिक जीवन बघा, तुम्हाला स्वतःला सांभाळायचं, तुम्हाला स्वतःची काळजी घ्यायची, तुमचा नाश होऊ नये. आणि म्हणून त्या ठिकाणामध्ये तो म्हटला, मी त्यांच्यासारखा नाही, मी जकातदारासारखा नाही. मग तो म्हटला, मी देवाचे आभार मानतो. आणि चौथी गोष्ट तो म्हटला, आठवड्यातून 2दा उपवास करतो. आणि 5वी गोष्ट तो म्हटला, मी दशांश देतो. लक्षात घ्या, या 5 गोष्टीच्या द्वारे त्याने त्या ठिकाणामध्ये स्वतःला उंच करण्याचा प्रयत्न केला. म्हणून देवाचं वचन आपल्याला आपल्यापेक्षा इतरांना श्रेष्ठ मानण्याचा सल्ला देतं. आमीन म्हणाल का? आता देवाच्या वचनाने तुम्हाला काय शिकवलं? जर तुमचं पतन होऊ नये, जर तुमचा न्याय होऊ नये, तर बायबल सांगतं आदरानं एकमेकांना आपल्यापेक्षा श्रेष्ठ माना. परत मी वाक्य रिपीट करतो, आदरानं आपण एकमेकांना आपल्यापेक्षा श्रेष्ठ. काय बोलतो लक्षात घ्या, आपल्यापेक्षा श्रेष्ठ. मी त्याच्यासारखा नाही, मी 2दा उपवास करतो, तुम्ही त्याच्यापेक्षा स्वतःला श्रेष्ठ केले, त्याच्यापेक्षा स्वतःला श्रेष्ठ केले. शिमोनाच्या घरामध्ये प्रभू येशू ख्रिस्त जेवतो, मर्यादित येते, तेच पुरुषी शास्त्री काय म्हणत आहे, हा पापी लोकांना आपल्या शरीराला हात लावून देतो. त्याने तिचं पण पाप दाखवलं. सकाळी पराकर खाली आहे, आज मला तुझ्या घरी जेवायला यायचं. येशू तिथं जेवायला गेला. परुषी काय म्हणतात येशूच्या शिष्याना, तुझा गुरु नेहमी पापी लोकांच्या सहवासामध्ये असतो. बघा तुम्ही सगळीकडे बघितलं ना, धार्मिक लोक दोष देणारे लोक आहेत, सगळ्यांचे दोष देणारे लोक आहेत. आणि जेव्हा धार्मिक लोक इतरांचे दोष काढतात, तेव्हा प्रभू त्यांचे दोष काढतो. नीट लक्षात घ्या, प्रभू तुमचे दोष काढेल. म्हणून तुम्ही कोणाचे दोष काढू नका. रोज आपली पाप पदरी घ्या आणि रोज स्वच्छ व्हा. का? एक दिवशी ख्रिस्ताबरोबर तुम्ही उचलले जाणार आहे. तुमचा न्याय होणार नाही, तुमचा न्याय होणार नाही. तुम्ही स्वतःला स्वच्छ करा, स्वतःला शुद्ध करा. आता अजून एक गोष्ट यशाच्या पुस्तकाच्या 14व्या अध्यायाच्या 12व्या वचनामध्ये आपण वाचणार नाही, मला वाटतं ते झालेलं आहे. आता या लुसिफर संबंधानं किंवा लुसिफर संबंधानं अभ्यास करताना एचकेलच्या पुस्तकामध्ये 28वा अध्याय आणि त्याचं 14 पासून 17 पर्यंत वचन वाचूया. एचकेलचं पुस्तक 28वा अध्याय 14 ते 17 वचन. लुसिफर संबंधानं पहा काय घडलं. हा लुसिफर होता कोण? ज्या लुसिफरचा अभ्यास आम्ही करत आहोत. पहिला देवदूत ज्याचा न्याय करण्यात आला, त्याला सिंहासन होतं. त्याचप्रमाणे आम्ही पाहतो त्याच्या सिंहासनामुळे त्याच्यामध्ये अहंकार आला, त्याला घमेंड आली आणि घमेंडमुळे तो खाली पडला.
एचकेलचं पुस्तक 28 अध्याय 14 ते 17 वचन. तू पाखर घालणारा अभिषिक्त करूप होतास. अभिषिक्त करूप होता. मी तुझी तशी योजना केली होती. मी तशी तुझी योजना केली होती. तू देवाच्या पवित्र पर्वतावर होतास. तू देवाच्या पवित्र पर्वतावर होतास. तू अग्निप्रमाणे झगझगणाऱ्या पाषाणातून हिंडत असायचास. पाषाणातून हिंडत असायचा. तुला निर्माण केलं. त्या दिवसापासून तुझ्या ठाई अधर्म दिसून येईपर्यंत तुझी चाल चलवणूक यथायोग्य होती. यथायोग्य होती. फार सुंदर आहे बरं का. आपण एक एक गोष्ट पाहणार. तुझी चाल चलवणूक यथायोग्य होती. तुझा व्यापार मोठा असल्यामुळे तुझ्या हृदयामध्ये अपकार बुद्धी शिरून तू पातक केलं. म्हणून मी तुला भ्रष्ट समजून परमेश्वराच्या पर्वतावर लोटून दिलं. हे पाखर घालणाऱ्या करूबा त्या अग्निप्रमाणे झगझगणाऱ्या पाषाणामधून काढून मी तुझा नाश केला. सौंदर्याच्या अभिमानानं उन्मत्त झालं. तुझ्या वैभवानं तुझी बुद्धी भ्रष्ट झाली. मी तुला भूमीवर आदळलं. राजांनी तुझा तमाशा पाहावा म्हणून त्यांच्या पुढे मी तुला टाकलं. खोटा व्यापार चालवून बहुत पातकी केली. त्यानं तू आपली पवित्र स्थानं विटाळली. म्हणून तुझ्यातून अग्नी निघून खाऊन टाकेल असे मी केले आहे. पाहणाऱ्याच्या डोळ्या देखत पृथ्वीवर तुझी राख रांगोळी केली आहे. राष्ट्रामध्ये तुझ्या ओळखीचे सर्व तुला पाहून विस्मय पावले आहे. तुझी दशा पाहून दहशत पडली आहे. आता इकडं हा जो लुसिफर आहे किंवा हा जो देवदूत आहे, या देवदूता संबंधानं शास्त्रामध्ये असं वर्णन करण्यात आलं की ज्या पहिल्या देवदूताचा न्याय केला तो अभिषिक्त कर्म होता. ठीक आहे का? अभिषेक म्हणजे त्याच्यावरती अभिषेक आहे, एक वेगळा अभिषेक. कोणाचं पतन झालं, कोणाचा न्याय झाला? ज्या देवदूताचा मी विचार करतो त्याच्यावरती अभिषेक होता. असं समजू नका तुमच्यावर अभिषेक आहे म्हणजे सैतान तुम्हाला हात लावणार नाही, कधीच विचार करू नका. ज्याच्यावरती पहिला अभिषेक होता आणि शास्त्रामध्ये त्याच्या संबंधानं वर्णन करण्यात येत असताना सेवेसाठी त्याला वेगळा अभिषेक होता. तुम्हाला प्रभू अभिषेक देतो ना, सेवा करण्यासाठी दिलेला आहे. मला अभिषेक प्रभूने दिलेला आहे. मला कशासाठी अभिषेक दिला? सेवा करण्यासाठी. माझी प्रभूची सेवा माझ्याकडनं करून घ्यावी. मला काही माझं नाव मोठं करण्यासाठी तुला अभिषेक दिलेला आहे. ज्या दिवशी मला वाटतं माझ्या डोक्यामध्ये माझं नाव मोठं व्हावं, लोकांनी मला नमन करावं, लोकांनी माझ्या पुढं करावे, लोकांनी देवापेक्षा मला जास्त महत्व द्यावं, आणि घडतं. जेव्हा तुमच्यामध्ये अभिषेक येतो व्यापार वाढतो. असं लिहिलंय, तुझा व्यापार मोठा होता, तुझा व्यापार वाढला. देव तुमचं नाव मोठं करतो. अभिषेकामुळे तुम्हाला नाव मिळतं. अभिषेकाचं सामर्थ्य तुमच्यामध्ये येतं. अनेक लोकांपर्यंत तुम्ही पोहोचता. लोक तुमचं कौतुक करू लागतात. सुरुवातीला तुम्हाला कोणी ओळखत नसतं. मी पण पुण्यामध्ये होतो, मला माहिती आहे पुण्यामध्ये बरेच लोक आहेत की जेव्हा मी पुण्यामध्ये होतो आणि त्यावेळेस चर्चमध्ये एक साधारण वाद्य वाजवण्याचं काम मी करत होतो, चर्चचं साफसफाईचं काम मी करत होतो. पण अभिषेकानं मला वेगळं केलं. या अभिषेकानं मला महाराष्ट्रात घेऊन फिरू लागला. पुष्कळ ठिकाणामध्ये मी गेलो. कालच माटुंग्याला गेलो, तिथे एक सभा झाली. एक बहीण त्या ठिकाणात आली आणि तिने म्हटले, मला ओळखतं का? 28 वर्षानंतर प्रार्थनेनं देवाने मला बाळ दिलं. 28 वर्षानंतर. अभिषेक तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीने चालवत असतो. अभिषेकामुळे तुम्हाला वेगळं पण जाणवतं, चमत्कार घडतात, व्यापार वाढतो. पण तो अभिषेक तुम्हाला अहंकारी त्याने बनवता कामा नये. अभिषेक तुम्हाला नम्रच त्याच्यामध्ये राहिलं पाहिजे. या संबंधानं, लुसिफर संबंधानं म्हटलं तो अभिषिक्त करूब आहे. 14 वर्ष परत वाच बरं. तू पाखर घालणारा अभिषिक्त करूब होता. मी तुझी तशी योजना केली होती. पण देवानं प्रत्येक व्यक्तीला अभिषेक देऊन योजना केली. अभिषेक देऊन योजना केली. मला वाटलं म्हणून मी पुण्यामध्ये नाही आलो. चला माझ्या डोक्यामध्ये आलं, चला आता पुण्यात जायला पाहिजे. काय तुम्हाला माहिती का, योनाला देवानं
जेव्हा जेव्हा तो एका ठिकाणात थांबत आहे, देव म्हणतो त्याला जा आता निनिवेमध्ये जाऊन तुला वचन सांगायचंय. निनिवेच्या लोकांचं पाप माझ्यापर्यंत आलं, जाऊन तुला शुभवर्तमान त्या ठिकाणी सांगायचं. योनाला वाटलं तिकडं नको, मला तार्शिशला जायला पाहिजे. आता तार्शिशला जायचं तर त्या ठिकाणामध्ये आम्ही पाहतो जहाज पण त्याच्या समोर आलं आणि योना जहाजामध्ये जाऊन बसला. आता बघा कसं घडतं, घटना कशी असते ते मी तुम्हाला बिब्लिकली सांगत आहे. आणि योनाला वाटलं आता तार्शिशचे व्यापारी ठिकाण आहे, सगळं चांगलं आहे, तिथं व्यापार आहे, श्रीमंत लोक आहेत. मला पण देव 4-5 वर्ष झालं सांगत होता, जे माझे युट्यूबचे संदेश ऐकत असतील आणि त्यांना 4 ते 5 वर्ष झाले मी सांगत होतो आता मला पुण्यात जायचं, देवाचं वचन सांगायचं आणि चालू करायचं त्या ठिकाणामध्ये. पण मला अजून पण जाऊशी वाटत नव्हतं. सगळं माझं व्यवस्थित होतं, दशांश येत होता आणि पैसे पण येत होते, मला जाणं येणं फिरणं. आता मिनिस्ट्री करायची म्हणजे मिनिस्ट्रीसाठी पैसा लागतो, पैशाशिवाय सेवा कशी होणार आहे. आणि मग मला ते ठिकाण सोड वाटत नव्हतं. मग योनासाठी देवानं वादळ आणलं, माझ्यासाठी पण देवाने वादळ आणलं. वादळ आणल्यावर बरोबर योना कुठे जाऊन पडला, निनिवेमध्ये. वादळ आल्यावर मी पण पुण्यामध्ये येऊन पडलो. वादळ आलंच नसतं तर पुण्यात आलोच नसतो. अजून 2-4 वर्ष, अजून 2-4 वर्ष, अजून 2-4 वर्ष. देवानं मासा पाठवला, माझ्यासाठी उपासना पाठवला, ती मला घेऊन आली इकडे. कशासाठी नियुक्त केलं, काय प्रोव्हिजन आहे देवाची. आणि लक्षात ठेवा देवाची प्रोव्हिजन सर्वोत्तम असते, ती मानवी बुद्धीच्या पलीकडे असते. तुम्हाला प्रभूनं कशासाठी का अभिषेक का दिला, याला अभिषेक देऊन देवानं वेगळं केलं होतं. तुमचा अभिषेक मला कळत नाही, या लुसिफरला देवानं स्वर्गातली जागा दिली होती. हो अजून एक गोष्ट तुम्हाला सांगू का, तुम्हाला दिलेली जागा देवानं अत्युच्च दर्जाची जागा दिलेली आहे. अत्युच्च अत्युच्च ज्या जागेवर तुम्ही स्थापन आहात, ज्या जागेवरती तुम्ही आहात, ती जागा साधी सुधी जागा नाही. लुसिफरला त्या जागेची किंमत वाटली नाही, पण लुसिफरला देवानं वरून खाली टाकलं. त्याला कळलं अरे एवढी मोठी जागा मी सोडली, एवढं मोठं स्थान मी सोडलं. म्हणून लुसिफर याला सेवेसाठी विशेष प्रकारचा अभिषेक दिलेला होता. आता मी गोष्ट तुम्हाला सांगतो, इथं तुम्ही बसलाय ना, ही बसलेली जागा तुम्हाला देवानं अभिषेकासाठी दिलेली जागा आहे. उगीच बसायचं म्हणून नाही बसला तुम्हाला ती जागा दिलेली आहे. प्रत्येकाला काही ना काहीतरी जागा दिली. घर तिकडे गातात, येऊन थांबतात. उगाच ते येऊन माईक मध्ये थांबलं आणि मी कशाला गातो, मी तर म्हटलं नाही आता मी मीटिंग करून आलो, मग मला काय गायचं नाही काय नाही. पण मला माहितीये अरे ती जागा अभिषेकाची जागा आहे. जेवढं मी गाईल, जेवढं मी वाजवेल, जेवढं मी प्रीचिंग करेल, तेवढा माझ्यातला अभिषेक वाढतो. लक्षात ठेवा. अजून एक सूत्र मी तुम्हाला सांगतो. त्या विधवेच्या घरामध्ये एलिया गेला आणि ती म्हणते की बाबा माझा नवरा तुझा सेवक मरून गेला. आणि मरून गेल्यावरती काय झालं माहिती का, सावकार येणार आहे, तो कर्ज करून गेला आणि आता सावकार येणार आणि माझ्या मुलाला घेऊन जाणार आहे. एलिया तिच्या घरामध्ये गेला. नीट आहे का मी काय सांगतो, कसं वाढत असतं त्याच्या संबंधानं बोलत आहे. एलिया म्हटला सावकार येऊन तुझ्या मुलाला घेऊन जाणार का, आता काळजी करू नकोस. तुझ्या घरातलं तेलाचं भांडार रिकामं भांडार. तिने तेलाचं भांडारलं रिकामं, सगळी भांडी घेऊन ये, सगळी भांडी घेऊन ये. आणि या भांड्यातलं तेल त्याने रिकाम्या भांड्यात ओतायला सुरुवात केली. आणि जसं ओतायला लागला तसं भांड्यातलं तेल वाढत गेलं. याचा अर्थ जेव्हा तुम्ही रिक्त होता ना, तेव्हा तुमच्यातलं तेल वाढत असतं, तेव्हा तुमच्यातलं सामर्थ्य वाढत असतं. कोणी रिकामं होत नाही, वाढण्यासाठी रिकामं व्हावं लागतं, वाढण्यासाठी रिकामं व्हावं लागतं. आम्हाला असं वाटतं देवाने आधी आम्हाला भरावं मग आम्ही वाढू. देव म्हणतो आधी रिकामे व्हा मग मी भरेन. पण रिकामं व्हा. या अभिषिक्त करूबाचा स्वभाव जो आहे, तो स्वभाव स्वतःला कमी करणं नाही. लक्षात ठेवा, रिकामं होणं म्हणजे कमी करणं. जो खटवला जातो तोच वाढवला जातो. जो स्वतःला नम्र करतो तोच उंच केला जातो. तुम्ही स्वतःला नम्र करा, देवाच्या अधीन राहा. या करूबा संबंधानं त्याला नेमलं, त्याला नियुक्त केलं. वाचा ते वचन. हा, तू पाखर घालणारा अभिषिक्त करूब होता. पाखर घालणारा अभिषिक्त करूब होता. मी तुझी तशी योजना केली होती. पण देवानं पाखर घालणारा करूब त्याला बनवलं. नीट आहे का मी तुम्हाला काय सांगत आहे? प्रभूनं तुम्हाला काहीतरी पाखर घालण्याची पंख दिलेली आहे, तुम्हाला काहीतरी टॅलेंट दिलेलं आहे, योजना केलेली प्रभूनं. या कुटुंबासाठी असणाऱ्या पंखाची योजना केली. कशाला? तर त्यांना पाखर घालावी. तुम्हाला देवाने कोणतं टॅलेंट दिले, तुम्हाला कोणती योजना दिली.
आणि तशी प्रभूनं तुमच्याकडे योजना करून ठेवल्यावर तुम्ही देवाच्या योजनेचा भाग म्हणून काम पुढे नेत आहात का? पाखर घालण्याचं बंद केलं का? कशासाठी पंख प्रभूनं तुम्हाला दिले? तसं हनोकला देवानं एक वाजवण्याचं दान दिलेलं आहे. कशासाठी दिलंय? ते पाखर आहे, ते पंख आहे. या पंखानं त्याला उडलं पाहिजे. आमचे मामा बोर्डे मामा नुसती झांज वाजवतात नाही की त्यांचे पंख आहेत. जेव्हा ते पंख वाजतात, लक्षात ठेवा, वाद्य कुठलं साधन असतं, प्रत्येक वाद्यामध्ये अभिषेक असतो आणि त्या अभिषेकानं प्रभूचं नाव उंच केलं जातं, प्रभूचं गौरव उतरून येत असतं. म्हणून तुम्हाला जे पंख दिलेले आहेत, या पंखाला देवाच्या राज्यासाठी वापरायचं आणि देवाचं राज्य वाढावं म्हणून तुम्ही पंख फडकवत आहात का? किती लोकांना तुम्ही पंखाखाली घेतलेले आहे? दुसऱ्या भाषेमध्ये असं म्हणेल, तुम्ही किती लोकांना देवाच्या राज्यामध्ये आणलं? लक्षात ठेवा, देवाच्या राज्यामध्ये गर्दी व्हायला पाहिजे हो. आणि म्हणून आम्हाला असं वाटतं की नाही हो, ते काम दुसऱ्या लोकांचं, आमचं काम नाही. एक गोष्ट मला सांगू का? शमरोनी स्त्रीला याकोबाच्या विहिरीवरती येशूनं दर्शन दिलं ना, तेव्हा ती व्यभिचारी पापी स्त्री येशू ख्रिस्त जेव्हा तिच्याशी बोलत होता ना, शिष्य तिच्या संबंधाने म्हणत होते, अरे येशूला कळतं का कोणत्या बाईशी तो बोलत आहे? आता तिची टेस्टमनी, तिची साक्ष बघा. हे धार्मिक लोक त्या बाईला म्हणतात ही पापी आहे आणि येशूला माहित नाही ही किती लोकांवरचे संबंध आहे. आता असली घाणेरडी टेस्टमनी, पण प्रभूनं तिला दिलेले पंख, विहिरीवरती जे पाखर, तिला पंख मिळाले ना, तुम्हाला माहिती का? तिथून ती शमरोनात गेली. शिष्य तिचं संभाषण ऐकू शकत नव्हते, पण शमरोनी स्त्रीचे पंख एवढे मजबूत होते की ती गेली आणि अख्खा शमरोन येशूकडे घेऊन आले. ओ हे तिचे पंख आहेत, हे पंख आहेत. लक्षात ठेवा, एकदा उडून तर बघा, एकदा फडकून तर बघा पंख. जाता जाता कुणाला तरी म्हणा, गुरुवारच्या बायबल स्टडीला या, मला तुम्हाला सांगू द्या, तुमचे पंख एवढे मजबूत होतील की येत्या दिवसात पुण्यात सगळीकडे लोक देवाच्या राज्यामध्ये आलेले तुम्हाला पाहायला मिळतील. म्हणून तुमचं काय पाचार आहे तुमच्या लक्षात येऊ द्या. नुसतं येऊन बसू नका, काय मजा नसते त्याच्यामध्ये, काय मजा नसते येऊन बसण्यात. एक चळवळ पुण्यामध्ये उभं राहील, लोकांना सत्य समजेल. एक दिवस असा येईल, या परिसरामध्ये नुसतं आतच नाही तर बाहेर सुद्धा लोक देवाचं वचन ऐकायला बसतील. पंख तर उडत. कशाला प्रभूने तुम्हाला पंख दिलेत? कशा पद्धतीने प्रभूने तुमच्याशी बोललं पाहिजे? मला आठवतं, सोलापूरमध्ये असताना एक व्यक्ती रिक्षामध्ये बसली. मी त्यांना सांगायचो नेहमी शुभवर्तमान कसं सांगायचं. कधी कधी शुभवर्तमानाची सुरुवात कशी करावी समजत नाही. मग समोरच्या व्यक्तीला, आता आमचं तारण झाल्यावरती आम्हाला सुद्धा कोणाला सांगायचं, कसं सांगायचं ते कळत नव्हतं. मग आम्ही काय करायचो, मुद्दामून थोड्या अंतरासाठी रिक्षा करायचो. कारण पुण्यात होतो त्यावेळेस पैसे नव्हतेच, काम पण नव्हतं, फक्त चांगले इस्त्रीचे कपडे घालायचं एवढंच आमचं लौकिक होतं. बाकी आमच्याकडे कामही नव्हतं, पैसे नव्हते. मग आम्ही काही थोड्या अंतरासाठी रिक्षा करायचो, 20 रुपये एवढे असतील तेवढे. आणि रिक्षात बसल्यावरती आम्ही येशू संबंधानं चर्चा करत बसायचो. आता प्रभू येणार आहे, मग जगाचं असं होणार आहे. मग ते रिक्षावाले विचारायचे, काय बोलता हो तुम्ही? काय बोलता म्हटलं की शुभवर्तमान सांगायला मोकळे. प्रभू संबंधानं बोलायचं. आणि लक्षात, चर्चा कुठली पण करा, लोकांना इंटरेस्ट असतो. मोदींनी चाय पे चर्चा करून राज्य मिळवलं किंवा चाय पे चर्चा करून 15 वर्षाची सत्ता मिळवली. अहो, आम्ही सुद्धा चर्चा करून अख्खं पुन्हा मिळवणार आहोत. देवाचं वचन लोकांपर्यंत पोहोचू द्या. शिकवा लोकांचं बोलण्या संबंधानं आणि प्रोत्साहन. तुमच्या पंखाची ताकद प्रभूनं त्या ठिकाणामध्ये ते दिलेलं आहे. नाशिकवरून बिचारे लोक सकाळपासून आले, का नाशिकवरून आले, ते नाशिकवरून बरोबर त्यांना दिसू द्या लोकांना. सकाळी दुपार, आता इथे येऊन ते दिवसभर बसले, सकाळी गाडीला बसले, दिवसभर फक्त प्रभूचं वचन ऐकण्यासाठी नाशिकवरून ते एवढ्या लांबून दिवसभर बसले. अहो, नाशिकवरून येतात तुम्ही लोक, पुण्यातल्या लोकांना घेऊन येऊ शकत नाही का? जेव्हा तुम्ही देवाचं वचन लोकांपर्यंत पोहोचवाल ना, तेव्हा हजारोच्या झुंडी देवाच्या राज्यामध्ये येतील. हजारोच्या झुंडी, हजारोच्या झुंडी. पंख कुठे आहेत? लुसिफर त्यानं बंड का केलं? त्याच्यामध्ये ती प्रवृत्ती का आली? लक्षात ठेवा, जेव्हा एक मनुष्य एका जागेवर सारखा बसतो, एक माणसाचा स्वभाव आहे बा, एक खुर्ची त्याला मिळाला. आता बघा, एक मनुष्य नुसता खुर्चीवर बसला ना, तर त्याला नेहमी असतं की माझी खुर्ची मिळली पाहिजे. बरेच माझं स्वप्न आहे की त्या खुर्चीवर एकदा बसा. पण जो व्यक्ती काम करतो ना, जो बसत नाही, त्याला खुर्चीचा मोह कधीच नसतो.
लुसिफरनं काम केलं नाही, तो खुर्चीवरती बसला म्हणून त्याला त्याच्या पंखाची जाणीव निर्माण झाली नाही. धन्य ते लोक जे बसण्यापेक्षा उडणं पसंत करतात. पंख उडण्यासाठी आहे, पंख पाखर घालण्यासाठी आहे, पंख बसण्यासाठी नाही. देवाच्या लोकांना प्रभूनं पंख यासाठी दिले की त्यांनी उडावं, उडण्याची ताकद समजून घ्या. म्हणून म्हटलं तो अभिषिक्त करू होता, त्याला लोकांची आणि लोकांना पाखर घालणं ही त्याची निवड होती. पुढे वाचा. हा, मी तुझी तशी योजना केली होती. देवाच्या पवित्र पर्वतावर होतास. तू देवाच्या कुठल्या पर्वतावर? पवित्र पर्वतावर. तू देवाच्या पवित्र पर्वतावर. दुसरा मुद्दा, देवाच्या पवित्र पर्वतावर होता. तू अग्निप्रमाणे जगजगणाऱ्या पाषाणातून हिंडत असायचा. काय प्रभूनं गौरव दिलं लुसिफरला. अहो, तुम्ही लुसिफर म्हणता, तुम्ही दाखवता लाल डोळे, तुम्ही लुसिफर दाखवता आणि दाखवता त्याला काळा जागा, तुम्ही लुसिफर दाखवता त्याला 2 शिंग. पण बायबल सांगतं देवानं त्याची योजना केली. देवानं त्याला कसं तयार केलं होतं, काय त्याची योजना होती. म्हणून पहिल्यांदा लुसिफरचं चित्र डोक्यातनं काढून टाका की लुसिफर म्हणजे काळी सावळी आकृती, ही आमच्या कल्पनेनं केलेली आकृती आहे. बायबल सांगतं की लुसिफर आणि दगदगत्या पाषाणातनं फिरत होता आणि देवाच्या पवित्र पर्वतावर त्याला जागा दिली होती. सेवा करणाऱ्यांना देव साधारण जागा देत नाही, तर देवाच्या पवित्र पर्वतावरची जागा देतो. लक्षात घ्या. आणि पवित्र या शब्दाचा अर्थ काय माहिती का? वेगळा केल्या गेलेला व्यक्ती. मी साधे सुधे लोक नाही. जेव्हा तुम्हाला प्रभूने हाक मारली, तुम्ही जगापासून वेगळे झाला. जग चालतं तसं तुम्हाला चालता कामा नये. किती सुंदर जागा, किती छान त्याचं ठिकाण आणि किती अद्भुत प्रकारचं. अहो, त्याला फिरताना काय दिली वाच करो. तू देवाच्या पवित्र पर्वतावर होतास. तू अग्निप्रमाणे जगजगणाऱ्या पाषाणातून हिंडत असायचास. कुठून फिरत होता? झगझगत्या पाषाणातनं. मला असं वाटतं ते झगझगते पाषाण म्हणजे तुम्ही तुमच्या पोटात हिऱ्याची अंगठी घालता का नाही? अहो, तुम्ही पोटात घालत होता, पण तो हिऱ्यांमधनं फिरत होता. काय त्याची नियुक्ती. म्हणून लक्षात ठेवा, सेवा करणारे लोक साध्या गोष्टीमध्ये फिरत नाही. देव अलौकिक अनुभवामधनं त्यांना फिरत असतो. परंतु त्या अलौकिक अनुभवामध्ये फिरता फिरता त्या व्यक्तीला त्याची किंमतच विसरून जाते. बऱ्याच वेळा देव आम्हाला खूप वेगळ्या प्रकारच्या टप्प्यातनं देत असतो, वेगळा गौरव देत असतो. प्रभूने तुम्हाला ज्या गोष्टी दिल्या त्या जगापेक्षा वेगळ्या गोष्टी दिलेल्या, पण कधी कधी किंमत विसरून जातो. का? जगातल्या लोकांना दिलं नाही, त्याने आम्हाला दिलं. काय योजना होती प्रभूची. कोणी त्या पाषाणातनं, अग्नीच्या पाषाणातनं आणि त्या सुंदर पाषाणातनं, अग्नी पाषाणातनं कोणी फिरत होतं. झगझगता पाषाण. पण त्या पाषाणातनं फिरत असताना या लुसिफरला त्याची किंमत वाटली नाही. कधी कधी तुमचं चालणं इतकं जबरदस्त असताना तुम्हाला सांगू का, हे अग्नी पाषाण कसं काय प्रभूनं पुन्हा दाखवले या पृथ्वी तलावरती. सेवेमधलं जे अभिषेक असतो त्या अभिषेका संबंधानं हे शिक्षण आहे. प्रभूनं पुन्हा एकदा तो अग्नी पाठवला. केव्हा? 120 लोक माळीवरती एकत्र जमले ना, तो पवित्र आत्मा, तो अग्नी त्यांच्यामध्ये आला. आणि तुम्हाला सांगू का, या अग्नीनं काय केलं माहिती का? जेव्हा या प्रेषितांमध्ये तो अग्नी आला आणि लोकांना कळलं, अरे यांच्यातला अग्नी हा सगळ्या लोकांपेक्षा वेगळा. याच्या अगोदर पण परुषी होते, शास्त्री होते, पण कोणी बरं करत नव्हतं. बरं झालेलं दाखवण्यासाठी यांच्याकडे जावं लागत होतं. परंतु एकदा या पवित्र अग्नीतलं जिथं या लुसिफरला ठेवलं होतं, तिथं या प्रेषित लोकांना प्रभूनं वर नेऊन ठेवलं, वरच्या स्थानामध्ये नेऊन ठेवलं आणि वरून ते खाली आले. तर असं लिहिलं, जेव्हा हे प्रेषित लोक रस्त्यानं जात होते ना, तर मंडळीला, त्या ठिकाणच्या गावातल्या लोकांना वाटायचं यांच्यातला अग्नी, यांची सावली एखाद्या पेशंटवरती, आजारी माणसावरती जर पडले ना, तर आजारी आणि बरे होतील. आणि जेव्हा हे प्रेषित लोक रस्त्याने जात होते, पेत्र जात होता, याकोब जात होता, योहान जात होता, आंधळे, लंगडे, बहिरे आणि स्किन डिसीज असलेले लोक त्या ठिकाणामध्ये येऊन पडत होते आणि प्रेषितांच्या सावलीने बरे होते. लक्षात ठेवा, जेव्हा तो अग्नी ज्या पवित्र पर्वतावर देव तुम्हाला फिरवेल, तुम्ही चालता बोलता एक जबरदस्त असणाऱ्या प्रकारचं सामर्थ्य वाहणारे लोक बनाल. ते दिवस लांब नाही की जेव्हा तुम्ही फिराल आणि लोक तुमच्या बरोबर बरे व्हायला सुरुवात होतील. म्हणून त्या ठिकाणामध्ये जेव्हा तो अग्नी आला आणि त्या पवित्र आत्म्यानं भरलेला पेत्र, सुंदर नामे दरवाजाजवळचा लंगडा भिकारी, आणि जेव्हा त्या ठिकाणामध्ये मी पाहतो पेत्र आला आणि पेत्र म्हणतो, माझ्याकडे सोनं रुपये काही नाही, जे आहे तुला देतो, येशूच्या नावाने चालू लाग. सोन्या रुपयापेक्षा
आणि लंगडा उड्या मारत देवाच्या मंदिरामध्ये गेला. हे अग्नीचं सामर्थ्य, हे पवित्र पाषाणावरून फिरण्यात आलं. आणि लक्षात ठेवा, देवाचं वचन आता तुम्हाला अशा पद्धतीने उभं करत. लुसिफर पडला आणि देव तुम्हाला उभं करत आहे. लुसिफर पडला व देव तुम्हाला उभं करत आहे. आणि म्हणून काय केलं माहिती का, याला देवानं या पवित्र पर्वतावरून फिरवलं. त्याची वेळ गेली, आता तुमची वेळ सुरू झाली. आता तुमची वेळ सुरू झाली. तुम्हाला माहिती का, मी पण इथं यावं मला कधीच वाटत नव्हतं. माझं एक वैशिष्ट्य, मी एक ठिकाण सोडलं की तिकडे परत कधी जात नाही. पुन्हा सोडलं तर मी पुण्यात कधी रमलोच नाही. आता सोलापूर सोडलं तर आता सोलापुरात कधी फिरकतच नाही. आता विचार करा, मग एवढा खंबीर निर्णय घेऊन या ठिकाणामध्ये येण्याचं देवाची योजना काय माहिती का? त्याला माहिती आहे कुछ होने वाला है, काहीतरी नवीन घडणार आहे. आणि लक्षात ठेवा, जर काहीतरी घडवणार आहे आणि त्या घडवणाऱ्या लोकांचा संघ तुम्ही आहात. तुम्ही कॉमन लोक नाही, तुम्ही कॉमन लोक नाही. जे तुम्ही या ठिकाणात आलेले आहात, देव तुम्हाला त्या पवित्र पर्वतावरून आता फिरवणार आहे. आणि त्या पवित्र पर्वतावरून फिरवताना तो अग्नी आणि ते सामर्थ्य मला पाहिजे. दुसरी गोष्ट वाचा त्याच्यामध्ये. तू देवाच्या पवित्र पर्वतावर, तू देवाच्या पवित्र पर्वतावर होतास. अग्निप्रमाणे झगझगणाऱ्या पाषाणातून हिंडत असायचा. अग्निप्रमाणे झगझगणाऱ्या पाषाणातून हिंडत होतास. तुला निर्माण केलं त्या दिवसापासून तुझ्या ठाई अधर्म दिसून येईपर्यंत. पण निर्माण केला आणि पतन होईपर्यंत त्याच्यामध्ये अधर्म दिसला नाही. ठीक आहे का? तुमच्यातला अधर्म एवढ्यात कोणाला दिसणार नाही. आता सगळं चांगलं आहे, चाल चरणूक चांगली. त्याच्या संबंधाने म्हटलं तुझी चाल चरणूक खूप छान आहे. तुम्हाला तुमच्या चाल चरणुकीबद्दल काहीच वाटणार नाही. नाही, एकदम ओके आहे. प्रभूनं पण त्याच्याकडे पाहिलं, सगळं काही ठीक होतं. प्रभू तुमच्या सेवेकडे पाहणार आहे, सगळी सेवा ठीक चाललेली आहे. तुमचं वागणं ठीक चालेल. अचानक बदल घडला. बदल हा नेहमी अचानक होत असतो. बघा, शमशोन नेहमी तिम्नाकडे जात होता. वाटेमध्ये दलीला त्याला भेटली आणि त्या दलीला तो नेहमी भेटत होता. तिनं त्याला सांगितलं नाही का, विचारलं तिने, तुझ्यामध्ये असणाऱ्या अचाट शक्तीचं आणि मर्म तुम्हाला सांग, काय तुझ्याकडची पावर आहे. आता त्यानं तीनदा, हा काही त्याचा पहिला अनुभव नाही, तीनदा, पण अचानक बदलला ना. त्याने सांगितलं बटाला वस्त्र लावू नको. अचानक त्याने बटाला वस्त्र लावला आणि शमशोनाचं सामर्थ्य निघून गेलं. बटा गेल्या तर शमशोनाच्या लक्षात पण आला नाही आणि तो नेहमी सारखा आला आणि उठायला आला. शक्ती निघून गेली. चाल चरणूक अचानक बिघडती आणि पुन्हा व्यक्तीला ती बिघडलेली कळतच नाही. तो माझ्यामध्ये चूक नाही, समोरची व्यक्ती चुकीची आहे, ती मला दोष देते, त्या व्यक्तीला वाटतं मी चुकीचा आहे. कधी कधी पवित्र आत्म्याच्या द्वारे देव एखाद्या सेवकाकडनं बोध करत असतो. काल मी माटुंग्यामध्ये देवाच्या वचनाचा प्रचार केला. उज्ज्या मरण पावला आणि परमेश्वराचं तेज उतरून आलं. उज्ज्या मेल्याशिवाय परमेश्वराचं तेज उतरूनच येत नाही. आता उज्जिया शब्दाचा अर्थ आहे यहोवा देव समर्थ. मग कसं काय यहोवा देव समर्थ मेल्यावर तेज उतरून येणार आहे? असा कोणता उज्जिया आहे? आधी उज्जिया म्हणजे काय? यहोवा देव समर्थ, महासमर्थ यहोवा देव म्हणजे पावर आहे तुमच्याकडे, यहोवाचं सामर्थ्य तुमच्याकडे. पण अचानक चालचलूक बिघडली. आता काय झालं? सामर्थ्य आल्यावर त्यानं सगळ्या चांगल्या गोष्टी केल्या उज्जियानं. पण एकदा काय केलं? सामर्थ्य आलं. 52 वर्ष राज्य केलं या व्यक्तीनं. राजानं 52 वर्ष राज्य केलं आणि 52 वर्षानंतर हा बिघडला. त्यानं काय केलं? तो गेला आणि राजानं राजाचं काम करायचं. राजा गेला आणि त्याने मंदिरामध्ये धूप जाळायला सुरुवात केली. हे लेवीनी करायला पाहिजे, याजकानं केलं पाहिजे धूप जाळण्याचं काम. राजा धूप जाळायला गेला आणि मग सगळे लेवी त्याच्या मागे पळाले, याजक त्याच्या मागे पळाले आणि याजकाने लेवी त्याला काय सांगितलं? हे राजा, मंदिरामध्ये धूप जाळायचं काम तुझं नाही, ते करू नकोस. आणि हा संतापला. म्हणजे
याची चाल चलून बिघडली, याला याजक सांगतात, लेवी सांगतात, तरी त्याची बुद्धी भ्रष्ट झाली. त्यानं याजकांचा सल्ला धुडकावला आणि परमेश्वराने त्याला मारून टाकलं. एक गोष्ट लक्षात ठेवा, न्याय होताना व्यवस्थेला कधीच हात लावू नका. जो व्यवस्थेला हात लावतो, जसं आम्ही पाहतो अय्यो आणि उज्जो जेव्हा कराचा कोष खांद्यावरती न्यायच्या ऐवजी बैलगाडीमध्ये त्यांनी नेला आणि कराचा कोष ज्या वाहत असताना बैलाला ठेच लागली. देवानं जाणून बुजून अडकून आणलं, बैलगाडी ठेच काढली आणि अय्यो आणि उज्जो त्या कराच्या कोशाला हात लावायचा प्रयत्न केला आणि आम्ही पाहतो दोघं जागेवरती मेले. कराचा कोश याजकाशिवाय कोणी खांद्यावरती व्हायचा नसतो. इकडं आम्ही पाहतो उज्जानं सुद्धा तेच केलं, इकडं करुबानं सुद्धा तेच केलं. ज्या गोष्टी प्रभूने तुम्हाला सांगितल्या त्याच गोष्टी करा. जर दुसऱ्या गोष्टी तुम्ही कराल, अय्यो उज्जो मेला आणि हिजकिया आणि आम्ही पाहतो उज्जिया सुद्धा मेला आणि करूब सुद्धा वरून खाली टाकण्यात आलं. परमेश्वरानं जे तुम्हाला दिलेलं काम आहे ते काम इमानीद्वारे करा, कारण देवानं दुसऱ्याचं काम तुम्हाला दिलेलं आहे. लुसिफरचं काम तुम्हाला दिलेलं आहे. लुसिफरचं काम तुमच्या हातामध्ये आलं. त्या पवित्र पर्वतावर देव तुम्हाला फिरवत असताना एक गोष्ट ध्यानात ठेवा, या कामाचा दर्जा तुम्हाला राखता आला पाहिजे. माझा देव हा दर्शमान देव आहे आणि त्याला दर्शमान लोकांची गरज आहे. जर तुम्ही तुमचं स्टँडर्ड, जर तुमच्या अभिषेकाचं स्टँडर्ड मेंटेन केलं तर लक्षात ठेवा देव आहे त्याच्यापेक्षा तुम्हाला उंच करेल. पण जो व्यक्ती दर्जा मेंटेन करत नाही, प्रभू त्याला वरून खाली टाकतो. कामाचा दर्जा म्हणून त्याच्या समुदायाला म्हटलं स्वर्गामध्ये तो प्रथम स्थानी होता. कोण आहे लुसिफर? प्रथम स्थानी. कधी कधी काही लोकांना देव त्याचं टॅलेंट, त्याचं समर्पण आणि त्याला निर्माण ज्या गोष्टीसाठी केलं ना त्या निर्मितीवर देव फार प्रेम करत असतो. लुसिफरला निर्माण केल्यावर देव मनापासून त्याच्यावरती प्रेम करतो. तुम्हाला समजेल, वाचा खाली, थोडंसं खाली वाचा. अधर्म दिसून येईपर्यंत तुझी चाल चलवणूक यथायोग्य होती. तुझा व्यापार मोठा असल्यामुळे तुझ्या हृदयात अपकार बुद्धी शिरून लुसिफरच्या मनामध्ये अपकार बुद्धी शिरली. तू पातक केलं म्हणून मी तुला भ्रष्ट समजून परमेश्वराच्या पर्वतावरून लोटून दिले. ऐका, न्याय केला म्हणजे ज्या जागेवरती प्रभूनं लुसिफरला ठेवलं तिथून त्याला लोटून टाकलं. नीट ऐका, कोणी समजू नये की जिथं प्रभू मला ठेवतो कायम सोडते. काही केलं तरी प्रभू मला सोडत नाही. एक तुमची डोक्यातनं कल्पना काढून टाका, काय केलं तरी प्रभू मला दूर करत नाही. अनेक लोकांना तसं वाटतं, नाही प्रभू फार कृपा करणार आहे. आणि आता लक्षात ठेवा, या दिवसामध्ये इतकं भयानक प्रकारचं शिक्षण आलं, मी ऐकतोय. आणि पुण्यामध्ये बरेच पालक या शिक्षणाला भ्रष्ट झालेत. मी तर एकाचा संदेश ऐकला आणि त्याने असं म्हटलं, 40 वर्षापूर्वी हे शिक्षण माझ्याकडे नव्हतं, आता हे शिक्षण माझ्याकडे. कोणतं शिक्षण माहिती का? तुम्ही काही केलं तरी तुमचं तारण जात नाही. जेव्हा एकदा तुम्हाला तारण दिलं की तुमचं तारण कायम राहतं. म्हणजे काय, तुम्ही एक दिवशी पश्चाताप केला, सगळं तुम्ही पाप सोडलं, मग तुमचं तारण झालं. मग तारण झालं, तुम्ही चोरी करा, खून करा, दरोडे घाला, तुमचं तारण झालं नाही. का तर कृपा परमेश्वराची तुमच्यावरती आहे. आता पौल म्हणतो पाप वाढलं की कृपा वाढावी. मग कृपा वाढावी म्हणून पाप करावं का? आता बरेच लोक कृपेविषयी बोलत आहेत, परंतु तुम्हाला प्रगट करण्याच्या पुस्तकामध्ये माहिती का, नीतिमान मनुष्य स्वतःला नीतिमान करत राहो, पवित्र जगी मनुष्य स्वतःला पवित्र करत राहो. मी आल्यावर प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या कशाप्रमाणे, कार्याप्रमाणे, कर्माप्रमाणे काय करणार आहे? फळ देणार. आता तुमचं कार्य दारू पिणं आहे. आता माझं तारण झालं आणि मी दारू पितो. आता तत्व काय, माझं एकदा तारण झालं म्हणजे झालं, मला स्वर्ग मिळणार. आता विचार करा, गलतीकाराच्या पत्रात लिहिलं मद्यपी लोकांना स्वर्गाच्या राज्यामध्ये प्रवेश. मग आता तारण झाल्यावर दारू पिलं तर स्वर्ग कसं मिळणार आहे? तो ते एकदा तारण, वन सेव्ह ऑलवेज सेव्ह. एकदा तारण झालं की कायम तारण झालं. मग तुमचे आणि तुम्हाला स्वर्गात कोणी अडवू शकत नाही, तुम्हाला स्वर्ग मिळणार. मग विचार करा, आता दारू पिणाऱ्या व्यक्तीला स्वर्गाच्या राज्यात प्रवेश नाही, मग याचं तारण झालं नाही, यांनी बाप्तिस्मा घेतला ना. आता विचार करा, जर एवढं सोपं तारण असतं तर तो म्हणतो बोलावलेले पुष्कळ आहे, मग कसं काय थोडके निवडले? किती सोपं आहे. या माझ्याकडे मी विश्वास ठेवतो ईश्वरती, मला द्या बाप्तिस्मा. मी बदाबदा बुडवलं, तुम्ही बदाबदा बुडवून घेतलं आणि तुम्ही जाऊन घरी बसला, तुमचं
तुमचं तारण झालं आणि तुम्हाला ढकललं स्वर्गामध्ये. आता पाळकाची काय गरज आहे सांगा बरं? पाळकाचं काम फक्त एकदा बाप्तिस्मा त्याला द्यायचा, विषय संपला. सांगण्याचं तात्पर्य, पर्वतावरून याला लोटून दिलं, चाल चढून बिघडली. ऐकलं, समजलं का? चाल चढून बिघडली, धक्का दे दिया. बिघडलं की धक्का? आणि तुला बिघडलं तरी प्रभू मला बाप नाही, त्याला ढकलून टाकलं, खाली टाकलं. म्हणून बिघडू नका, कधीच बिघडू नका. लुसिफरचा न्याय बिघडल्यामुळे, खाली वाचा. तुझा व्यापार मोठा असल्यामुळे, व्यापार मोठा असल्यामुळे तुझ्यामध्ये अपकार बुद्धी शिरून, हृदयामध्ये अपकार बुद्धी शिरून तू पातक केलं. म्हणून मी तुला भ्रष्ट समजून, म्हणून मी तुला भ्रष्ट समजून परमेश्वराच्या पर्वतावर लुटून दिले. परमेश्वराच्या पर्वतावर लोटून दिलं. हे पाखर घालणाऱ्या करूबा, का पाखर घालणाऱ्या करूबा, त्या अग्निप्रमाणे जळजळणाऱ्या पाषाणामधून हा काढून मी तुझा नाश केला आहे. काढून मी तुझं नाव. आता या ठिकाणामध्ये पहिलं एक ध्यानात ठेवा की हा अभिषिक्त करू होता. आता एचकेल 28:3 वचन वाचा की काय त्याच्यामध्ये टॅलेंट होतं. एचकेलचं पुस्तक 28 अध्याय 3 वचन. हा, एचकेलचं पुस्तक 28:3. पहा, दानिएलापेक्षा तू बुद्धिमान आहे. दानिएलापेक्षा तू जास्त बुद्धिमान आहे. कोणतीही गुप्त गोष्ट लोकांना तुझ्यापासून लपवता येत नाही. ऐका, कोणा संबंधाने सांगितलं? लुसिफर संबंधाने. हा इतका बुद्धिमान होता. आता लक्षात घ्या, आता एका प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला देणार आहे. पहा, ज्या व्यक्तीमध्ये पवित्र आत्मा काम करत नाही, काही लोक त्याने ख्रिस्ताचा स्वीकार केला नाही. काय लक्षात घ्या, काही लोक ख्रिस्ताचा स्वीकार केलेले नाहीत, येशूची ओळख त्यांना नाही, पण ते तुमचा भूतकाळ पण सांगू शकतात. मी तुम्हाला काय बोलतो, पवित्र आत्मा नसलेले लोक आणि पवित्र आत्मा असलेले लोक, मला डायरेक्ट बोलता येत नाही याच्यावर, पण तुम्ही समजून घ्या की त्यांच्यामध्ये पवित्र आत्मा नाही आणि काही लोकांमध्ये पवित्र आत्मा. आता माझ्यामध्ये पवित्र आत्मा, पवित्र आत्म्याच्या प्रेरणेनं जर ते कृपादान मला वापरायचंय आणि मी वापरतो बऱ्याच ठिकाणामध्ये ते मी वापरलं. मला आठवतं की एक मीटिंगला गेल्यावरती आणि मला चांगलं तो अनुभव आला की एक मला वाटतं औरंगाबादची मीटिंग होती. त्या मीटिंगमध्ये एक बहीण होती आणि त्या बहिणीमध्ये मिसकॅरेजचा प्रश्न तिचा असायचा आणि 8 वर्ष तिचं ते मिसकॅरेज होत होतं. आणि प्रभूनं ते मला दाखवलं की ती व्यक्ती आहे, 8 वर्ष तिचं लेकरू पोटात 3 महिने 2 महिने राहायचं आणि ते गळून जायचं. आणि त्या दिवशी प्रभूनं मला प्रगट केलं, तिला सांग की आता इथून पुढे मिसकॅरेज होणार नाही, प्रभू तुला लेकरू देणार आणि तुला आशीर्वादित करणार आहे. आणि तसं मी बोललो आणि बोलल्यावरती त्याच्यानंतर मला वाटतं दुसऱ्यांदा मीटिंगला जिथे गेल्यावर त्या लोकांनी मला भेटून सांगितलं की बाळक साहेब, ते मिसकॅरेजचा प्रश्न असणारी व्यक्ती माझी पत्नी होती आणि तुम्ही तसं बोलल्यावर माझ्या पत्नीला गर्भधारण झालं आणि मला मुलगा देऊन देवाने आशीर्वादित केलं. म्हणजे हे पवित्र आत्मा प्रगट करतो. आता काही लोकांमध्ये पवित्र आत्मा नसतो, पण तुमचा भूतकाळ, तुमचा वर्तमान काळ आणि तुमच्या भविष्यातल्या गोष्टी पण ते लोक सांगतात. मग कशाने सांगतात? लुसिफर, त्याच्याकडं सगळ्या गोष्टीचं ज्ञान आहे, सगळ्या गोष्टीचं ज्ञान. तुम्ही कुठं गेला, जसं नथानेल संबंधानं येशू म्हणतो, तू झाडाखाली उभा होता तेव्हाच मी तुला पाहिलं. ऐका, हनन्या आणि सपेरेला पेत्र म्हणतो, पवित्र आत्म्याशी लबाडी करावी म्हणून सैतानानं तुझं मन का भरवलं? जेव्हा जमीन विकली तेव्हा ती विकण्याच्या अगोदर तुझ्या मालकीची होती, पण आता अर्धा संपत्तीचा वाटा आपल्या पत्नीच्या सांगण्यावर तू का ठेवला? आता विचार करा, या व्यक्तीला पेत्राला कसं कळलं की यानं अर्धी प्रॉपर्टी काढून ठेवलेली? हे देवाच्या आत्म्यानं त्याला प्रगट केली. मग दुसरीकडे पण तुम्हाला त्या गोष्टी प्रगट केल्या जातात. तुम्ही चॅनल ओपन करा, त्याच्यामध्ये सगळं तुम्हाला पाहायला मिळतं. ते तर ख्रिस्ताला ओळखणारे लोक नाहीये, आम्ही तर ख्रिस्ताचे अनुयायी लोक आहेत. मग कोण करतं? बायबल सांगतं, लुसिफरला सगळ्या गोष्टीचं ज्ञान आहे. जसं येशूला ज्ञान आहे, जसं पवित्र आत्म्याला ज्ञान आहे. आणि आम्ही पाहतो लुसिफर हा आत्मा आहे. सुरुवातीलाच मी तुम्हाला सांगितलं, लुसिफर आत्मा आहे आणि तो व्यक्ती एखाद्या मनुष्यामध्ये शिरतो आणि त्या व्यक्तीचं लक्ष येशूकडून काढावं आणि त्याचं लक्ष व्यक्तीकडे लागावं, येशूकडचं लक्ष निघून जावं. येशू त्यांचा उद्धार करतात, तारणारा म्हणून स्वीकारू नये. मग काय होतं? कोणीतरी तुमचं भविष्य सांगतं, कोणीतरी तुमच्या जीवनातल्या गोष्टी सांगतं. आणि मग काही लोक काय करतात बघा, मला सुद्धा आठवतं, मी लहान होतो ना, लहान असताना आमचे काही रिलेटिव्ह होते आणि त्याच्यामध्ये एक आमच्या रिलेटिव्हचे, आता फार जुनी गोष्ट आहे, 40 वर्ष झाले असतील त्याला. मग
तिचे 10 रुपये कोणीतरी चोरले. आता त्याच 10 रुपये 40 वर्षापूर्वीची किंमत जास्त होती बरं का. 10 रुपये म्हणजे आता भरपूर. कारण पुण्यामध्ये जिथं आम्ही राहायला होतो परिहार चौक, त्या चौकमध्ये परिहार चौक म्हणजे ITIच्या बाजूला, तर तिथं आम्हाला 150 रुपयाला कोणीतरी जागा घ्या म्हटलं होतं की 150 रुपयाला 1 गुंठा जागा घ्या. आणि आमच्या घरातले लोक, आमचे आई वगैरे ते म्हटले अरे इश्यू येणार आहे, मग जागा घेऊन कुठं जायचं. मग तेव्हा आम्ही ती जागा घेतली नाही, 150 रुपयाची जागा. आणि ज्यांनी घेतली ते मालामाल झाले. पण आपण ते थोडे अतिच धार्मिक लोक असतो नाही का, की त्यावेळेस आम्हाला लगेच स्वर्गामध्ये जायचं, मग पुढं कसं व्हायचं आणि मग कसं काय होणार. अहो अंबानी 8,000 कोटीची बिल्डिंग टाकून जाणार आहे आणि आम्हाला 150 रुपयाच्या जागेचा प्रश्न पडला होता. असं होतं. आणि मग ते त्या म्हणजे 10 रुपये तिचे कोणीतरी चुले. ती बिचारी गरीब होती, कष्ट करणारी होती. तिला मोठा प्रश्न पडला की माझे 10 रुपये कोणी चोरले, मला कळलं पाहिजे. आणि मग तिने काय केलं, मला म्हणते म्हणत चल माझ्याबरोबर. म्हटलं कुठं, की घेऊन गेले का बडशीकडे मला. आणि मग त्याला सांगितलं की माझे 10 रुपये कोणी चोरले ते मला सांगा. मग ते म्हणले 1.25 रुपये दक्षिणा ठेवली. त्यांनी 1.25 रुपये दक्षिणा ठेवली आणि ते त्या पाठीवरती घरं काढले आणि काढून पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण बरोबर सांगून ते म्हटले की शेजारच्या घराने चोरी केली, 10 रुपये घातले. ही भांडणं, का तर चोर सापडला. अहो मी घेतलेच नाही, पण त्या ह्यांनी तर सांगितलं ना. आता बघा कधी काय होतं माहिती का, इकडं हा करूण जो आहे, हा लुसिफर जो आहे, हा ज्ञानी आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट काय माहिती का, तुम्हाला काय प्रगट होतं याच्यापेक्षा तुम्हाला ख्रिस्त प्रगट झालं हे खूप महत्वाचं आहे. ख्रिस्त प्रगट झाला, उद्धार तुम्हाला मिळाला. त्यानं तुमचा पास सांगितला, त्यानं तुमचं भविष्य सांगितलं, त्यानं तुमचं वर्तमान सांगितलं. याच्यापेक्षा तुम्हाला भविष्यामध्ये तुम्ही स्वर्गामध्ये असणार हे महत्वाचं आहे. आणि म्हणून इकडं या करुबा संबंधानं लुसिफर संबंध तो अतिशय ज्ञानी आहे, भयंकर ज्ञानी आहे. दानिलापेक्षा ज्ञान त्याच्याकडे जास्त आहे आणि त्याला सगळं काही माहिती आहे बरं का. एक गोष्ट लक्षात ठेवा, लुसिफरला सुद्धा तुमचं चालणं, बोलणं, उठणं, बसणं माहित आहे. देवाच्या वचनामध्ये सांगितलं ना, तुझं उठणं, बसणं, निजणं, चालणं, बोलणं माहिती की नाही. प्रभूला माहिती की नाही चालणं, बोलणं. आता लुसिफर देवापेक्षा किंचित कमी. देवापेक्षा किंचित कमी म्हणजे काय, लुसिफरचा न्याय देव करणार आहे. देव आणि लुसिफर देवाचा नाही करणार. किंचित कमी म्हणजे लुसिफरचा न्याय देव करणार आहे, देवाचा नाही. लुसिफर नाही करणार आहे. लुसिफरला पकडून अग्निकुंडामध्ये टाकलं जाणार आहे, देवाला नाही टाकलं जाणार आहे. पण त्याला ज्ञान देवासारखं आहे, सगळं काही त्याला माहिती आहे. सैतानाला तुमच्या जीवनातली प्रत्येक गोष्ट माहिती. म्हणून बघा कधी कधी भूत लागलेले लोक ते पण तुमच्याविषयी सांगतात, ते पण तुमच्याविषयी बोलतात. मग बघा तुम्ही ते घुमायला लागल्या तिथं गेला तुम्ही सांगितलं ते सांगा बरोबर तुम्हाला सांगतात बरोबर देवाला हो नाही वो आहे. कोण आहे तुमच्या लक्षात येत नाही. त्याच्या संबंधानं म्हटलं तो दानिलापेक्षा जास्त ज्ञानी होता. पुढे वाचा. हा, तू आपल्या अकलेने व चातुर्याने, अकलेनं आणि चातुर्यानं धन संपादन केलेस, धन संपादन केलेस व आपल्या आपल्या भंडारात सोने रुपयाचा नाही. 28 पहा, दानिएलपेक्षा तू बुद्धिमान आहे. हा, कोणतीही गुप्त गोष्ट हा, लोकांना तुझ्यापासून लपवता येत नाही. लोकांना तुझ्यापासून काहीच लपवता येत नाही. सैतानापासून काहीही लपलं नाही. प्रेज लॉर्ड म्हणाल का. देवापासून पण काही लपलं नाही आणि लुसिफर पासून काही लपलेलं नाही. लक्षात ठेवा. मग तुम्ही बरेच लोक तेलाच्या बाटल्या, पाण्याच्या बाटल्या नेऊन ते लपवण्याचा प्रयत्न करतात, ते लपणार नाही. पण एक गोष्ट ध्यानात ठेवा, जगामध्ये जो आहे त्याच्यापेक्षा तुमच्यामध्ये आहे तो सामर्थ्यवान आहे. आता तुम्ही घाबरू नका. लुसिफर पासून काही लपलं नाही. लुसिफर पासून हे पण लपत नाही की तुमच्यामध्ये येशू आहे. येशू तुमच्यामध्ये आहे आणि येशू तुमच्यात आहे म्हणजे तो तुमच्या घरामध्ये येणं शक्यच नाही हो. त्याच्यापासून काही लपलं नाही. पुढे वाचा. हा, तू आपल्या अकलेने व चातुर्याने, नाही तेच वचन. तू पहा, दानिएलपेक्षा तू बुद्धिमान आहेस. कोणतीही गुप्त गोष्ट लोकांना 17 वचन वाचा. आता 17 वचन. तुझ्या सौंदर्याच्या अभिमानाने, तुझ्या सौंदर्याच्या अभिमानानं तुझे हृदय उन्मत्त झाले. तुझं हृदय उन्मत्त झालं. तुझ्या वैभवाने तुझी बुद्धी भ्रष्ट झाली. पण लुसिफर हा सुंदर देवदूत बनवला गेला हे पण लक्षात ठेवा. म्हणून सुरुवातीपासून मी तुम्हाला सांगत आलो, तो कुरूप नाही, तो काळा नाही, त्याला शिंग नाही, त्याचे डोळे लाल नाही.
लुसिफर शास्त्र सांगतं तो अतिशय सुंदर अशा प्रकारचा देवदूत आहे. आणि तुम्हाला सांगू का, हवेला ज्या त्यांनी फसवलं त्या फळासंबंधानं काय म्हटलं, फळ कसं आहे, दिसायला. म्हणजे लुसिफर तुम्हाला काय देतो, सुंदरच गोष्ट देतो. ज्या गोष्टी तुमच्या डोळ्याला भुलवतात. सदोम गोमोरा जेव्हा लोटानं निवडला, तुम्हाला माहिती का, सदोम गोमोरा संबंधानं म्हटलं त्याचं पाप स्वर्गापर्यंत ओरड करत गेलं. आणि कसले लोक होते सदोम गोमोरातले. जेव्हा देवाचे देवदूत त्या ठिकाणामध्ये आले तर त्या सदोम गोमोरातल्या लोकांनी या देवदूतांवर बलात्कार करण्याचं ठरवलं. त्यांना बाहेर काढा, आम्ही त्यांच्यावरती बलात्कार करतो. इतके भयानक प्रकारची पापी लोक होते. आणि सदोम गोमोरा या असणाऱ्या लोटाला सुंदर दिसला, डोळ्याला भुलवणारा दिसला. लुसिफर ज्या गोष्टी तुमच्या हातामध्ये देतो त्या गोष्टी तुम्हाला दिसायला छान दिसतात. मोबाईल दिसायला सुंदर आहे, टीव्ही दिसायला सुंदर आहे, पण याच सौंदर्यानं आत्मिक जीवन उद्ध्वस्त करून टाकलं. कित्येक लोकांची शांती त्यानं घालवली, कित्येक लोकांचं आत्मिक जीवन त्यानं संपवलं, कित्येक लोकांना त्यानं नष्ट केलं. कॉम्प्युटर आणि तुमच्यासाठी कदाचित सुंदर असेल, त्याच्यामध्ये तुमच्या सगळ्या प्रश्नाची उत्तर असेल, परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा या जगाचा न्याय होणार आहे आणि विश्वासाने उचलले जातील, रॅप्चर होईल. या रॅप्चर मध्ये सगळ्यात मोठी भूमिका असणार ती कॉम्प्युटरची असणार आहे. आणि ते कॉम्प्युटर आता तुमची गरज असेल, पण जगावरती राज्य करण्यासाठी, व्यक्तीवरती राज्य करण्यासाठी याच सुंदर असलेल्या कॉम्प्युटरचा वापर केला जाईल. आणि आता देखील तुम्हाला काही पण तुम्ही केलं, बँकेत पैसे भरले, तुमच्या घरात किती पैसे, बँकेत किती पैसे, ते पण सरकारला कळतं. कसं हो, ठाकठुक ठाकठुक ठाक. आधी फार सुंदर त्यांनी सांगितलं, आधार कार्ड लिंक करा. मग म्हटले तुमचं पॅन कार्ड काढा, सगळं काढून घेतलं ते. मग म्हटला बँक त्याला जोडून टाका. बँक जोडलं नाही तर तुमचं काही खरं नाही, आम्ही सगळं एकाला जोडून गेलं. किती छान वाटलं आम्हाला. आणि आम्हाला असं वाटलं काय नाही, पैसे बाळगायचेच नाही, आता काही काळजी नाही, नुसतं जायचं आणि कार्ड टाकायचे, पैसे काढायचे. आणि तुमच्या पैशावर सुद्धा देखरेख केली गेली. आता इथून पुढं तुम्ही काय खावं, काय प्यावं हे सुद्धा सरकार नियंत्रण करणार आहे. म्हणून लक्षात ठेवा, सगळ्या गोष्टीला बाधा आणणारी गोष्ट सैतान हा ज्ञानी आहे आणि तो सुंदर आहे. तो सगळ्या सुंदर गोष्टी तुमच्या तुमच्या हातामध्ये देते. न्याय कशासाठी होणार आहे, कारण ज्याला खाली टाकलं तो आपली बुद्धी वापरत आहे, बुद्धी वापरत आहे. राजकर्त्यांना तो ज्ञान देते. बघा, एकही राज्यकर्ता धार्मिक नाहीये, आहे का धार्मिक? काही धार्मिकता त्यांच्यामध्ये नाही. आणि धार्मिक असतं तर आमच्या देशामध्ये आज एवढी भांडण नसती. कुठे चर्च आले की लोक घुसतात आणि मारतात आणि त्यांना उद्ध्वस्त करतात, चर्च पाडले जात आहे. धार्मिक व्यक्ती असं करत नाही. मंदिर मशीद कोणीच पाडू शकत नाही, कारण धार्मिकता ही मनुष्याला नम्र करते. पण लुसिफर काम करत आहे, तो सुंदर आहे, सुंदर गोष्टी देतो. लक्षात घ्या. आणि म्हणून तुम्हाला सतर्क जागं राहावं लागणार आहे. कोणती गोष्ट तुमच्या हातामध्ये येत आहे, काय तुमच्या लेकरांच्या हातामध्ये जात आहे, जे गेलं तुमच्या लेकरांच्या हातामध्ये, जे तुमच्या परिवारामध्ये, ती गोष्ट सैतानापासूनची आहे का? त्यानं तुमची शांती गेली का? तुमच्या परिवारामध्ये शांती निघून गेली का? तुम्हाला जाणलं पाहिजे, ओळखता आलं पाहिजे. पुढे वाचा 17 वचन. तुझ्या सौंदर्याच्या अभिमानाने तुझे हृदय उन्मत्त झाले, तुझ्या वैभवाने तुझी बुद्धी भ्रष्ट झाली, वैभवानं तुझी बुद्धी भ्रष्ट झाली, मी तुला भूमीवर आदळले. आता इकडे जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला कळेल, त्याला बुद्धी होती, सामर्थ्य होतं, आणि या बुद्धी आणि सामर्थ्याची त्याला घमेंड आली. त्याला गौरव प्रभूने दिलेलं होतं, कितीतरी गौरव दिलं होतं. लक्षात ठेवा. मग दावीद किती सुंदर प्रार्थना करतो ना, देवा एवढं पण गरीब मला ठेवू नको की मी कोणाकडे भीक मागेल, आणि एवढं पण मला धन देऊ नकोस की मला माज चढेल. कधी कधी सगळ्या गोष्टी घातक असतात. जास्त पैसा घातक आहे, कमी पैसा पण घातक आहे. मग प्रभूने शिकवलेली प्रार्थना कोणती हो? आमची रोजची भाकर, रोजची भाकर मिळाली पुष्कळ. याचा अर्थ मी तुम्हाला म्हणत नाही सेव्हिंग करू नका, सेव्हिंग करा असं लिहिलंय. आता मी सगळे वचन तुम्हाला बरोबर. मग बरेच लोक काय करतात नाही का, काही टिपिकल लोक आहेत, अति धार्मिक लोक, ते त्यात पैसा बँकेत ठेवायचाच नाही. सगळं पण वाटून बसू नका बरं का, म्हातार पण फार डेंजर असतं. मग असं म्हटलंय,
जो आपल्या लेकरांच्या भविष्याची तरतूद करून ठेवत नाही तो विश्वास न ठेवणाऱ्यापेक्षा निपितर आहे, असं दिले शास्त्रामध्ये. तुम्हाला प्रोव्हिजन करावी लागते, पण प्रोव्हिजन एवढी करू नका की जीव जात नाही हो. नंतर जीव पण जात नाही ना. ते पैसे बघत असताना ना सारखं. आणि मग मला तशा पण प्रार्थना करायला सांगा. परवाच एक प्रार्थना आली होती, त्यांनी सांगितलं बाळक साहेब आजीसाठी प्रार्थना करा, जावं 97 वर्ष आहे, हाडं चिटकलेली कातड्याला पण जीव सोडायला तयार नाही. अशा पण प्रार्थना आहे का, तर कुठं तरी जीव अडकलेला आहे. परंतु धन्य तर बायबल सांगतात जिथं तुमचं धन तिथं तुमचं मन. आमचं धन तर आम्ही स्वर्गामध्ये साठवत आहोत आणि तिथंच आमचं लक्ष लागलं पाहिजे. अर्थात बुद्धी त्याच्याकडे, सौंदर्य, महानता, ज्ञान, वरदान, उपयोगिता आणि सगळे गुण त्याच्यामध्ये होते, तरी सुद्धा मिळालेल्या आशीर्वादामध्ये तो समाधानी नव्हता. कधी कधी प्रभू आम्हाला भरपूर आशीर्वाद देतो, पण आम्ही त्याच्यात समाधानी नसतो. आम्हाला वाटतं अजून पाहिजे, आम्हाला अजून पाहिजे असतं. आणि अजून ही गोष्ट फार घातक असते. लक्षात ठेवा, नेहमी देवाच्या लोकांनी समाधानी असलं पाहिजे. प्रभू जे जीवन तुम्हाला दिलं ते अतिशय सुंदर आहे. माझा परिवार छान आहे, माझी नोकरी छान आहे, माझं घर छान आहे, माझं कुटुंब छान आहे, आणि जिथं मी प्रार्थनेला जातो ते ठिकाण सुद्धा छान आहे. जेव्हा सगळं तुम्ही छान म्हणताना लुसिफर तुमच्या वाटेला पण जात नाही. प्रेज लॉर्ड म्हणाल का? या लुसिफर तुमच्या घरात येतो ना, तो फक्त एक बघतो, त्याने म्हटलं पाहिजे काय बरोबर नाहीये. हा शब्द ऐकायला की तो तुम्हाला सगळं वाईटच दाखवतो. आणि जेव्हा तुम्ही आहे त्याच्यामध्ये समाधानी असताना लुसिफर तुमच्यामध्ये काम करत नसतो. आणि म्हणून लक्षात ठेवा, कित्येक वेळा आशीर्वाद जे इतरांकडे गुण नाहीत ते देव आमच्याकडे देतो आणि आम्ही अधिक नम्र बनावे हा देवाचा हेतू असतो. काही लोकांकडे नसते, आमच्याकडे असतात. मग हेतू काय देवाचा? तुम्ही नम्र बनावं. कारण तुम्हाला दिलो, तुम्हाला पैसे दिले, तुम्हाला नोकरी दिली, तुम्हाला ज्ञान दिलं, आणि प्रभूनं जे लोकांकडे नाही ते तुमच्याकडे दिलं. मग काय तुमचं काम? आम्ही नम्र बनावं. ती घमेंड आमच्यामध्ये येता कामा नये. हेरोद राजाचं काय झालं? तो गच्चीवरून फिरायला लागला आणि तो म्हटला हे सगळं माझ्या वैभवाचं ठिकाण, आणि मी माझ्या वैभवानं, मी माझ्या ज्ञानानं, माझ्या सामर्थ्यानं बनवलं. आणि बायबल काय सांगतं? त्याच्या त्याच्या शरीरावरती किडे पडले आणि तो जागच्या जागी मरून गेला. हे घमेंड आहे, अहंकार आहे. कधी सुद्धा तुमच्या डोक्यात येऊ देऊ नका. जे मला मिळालं ते माझ्या बुद्धीनं, माझ्या ज्ञानानं, माझ्या चांगुलपणामुळे. देव तुमच्या चांगुलपणामुळे देत नाही. देव चांगला आहे म्हणून तो तुम्हाला देतो. त्यानं अनुग्रह केला म्हणून तुम्हाला दिलेला आहे. तुम्ही चांगले आहात म्हणून जिवंत नाही. बरेच लोक मला भेटल्यावर बरेच लोक सांगतात बघा मला शुगर बीपी काय नाही, बघा बाकी आमच्या भावना आहे पण मला नाही. काय गमेंट आहे म्हणजे आम्हाला शुगर बीपी म्हणजे आम्ही वाईट का? मग शुगर बीपी नाही म्हणून. आणि शुगर बीपी ना ते असणारे 100 वर्ष जगतात आणि नसणारे 25 वर्षात गोल होते. आता बोला बरं, म्हणजे मरण तुम्हाला शुगर बीपी येणार नाही. मरण जिवंत राहण्यासाठी फक्त देवाची कृपा लागते. लक्षात ठेवा, जिवंत राहण्यासाठी देवाची कृपा, आणि कृपेनं तुम्ही जिवंत आहात. आणि म्हणून अजून एक गोष्ट वाचू, मग हा विषय आपला संपेल. एचकेलच्या पुस्तकामध्ये 28 अध्याय 12 पासून काही वचन, 12 आणि 13 वचन. 12 आणि 13 वचन. एचकेल 28, 12 आणि 13. मानव पुत्रा, सोरेच्या राजाविषयी विलाप करून त्याला सांग प्रभू परमेश्वर म्हणतो पूर्णतेची मुद्रा आहेस तू ज्ञानपूर्ण सर्वांग सुंदर आहेस. देवाचा बाग एदेन या ठिकाणात तू होता. आला पुष्कराज हिरा लसना गोमेद यास्पे नीलमणी पाचू माणिक व सोने असे अनेक तऱ्हेचे जवाहीर तुझ्या अंगावर होते. खंजिऱ्या व बासऱ्या यांचे कसब तुझ्या येथे चालत असत. तुला निर्माण केले त्या दिवशी. बस आता या लुसिफर संबंधाने तुम्ही पाहिलं तर तो ज्ञानपूर्ण होता आणि त्याचा पोशाख 9 मौल्यवान रत्नासारखा पोशाख होता. आणि ही 9 रत्न याजकाच्या वस्त्रावरती होती. याजकाच्या वस्त्रावर जी 9 रत्न होती ना, तीच 9 रत्न. नीट आहे का? लुसिफरच्या वस्त्रावरती ही 9 रत्न. आता कधी जर मी जिवंत राहिलो, प्रभूचं येणं लांबलं आणि तुम्ही जिवंत राहिला, मी जसं जिवंत राहिला पाहिजे तसं
तुम्ही पण राहिला पाहिजे. तुम्ही जिवंत राहिला, मी जिवंत राहिलो, प्रभूचे येणं लागलं, तर याजकाची वस्त्र त्याचा पण अभ्यास मी तुम्हाला शिकवणार. त्याच्यावरचे 9 खडे ते कुणाला माहित नाही, पण मी शिकवणार आहे. त्याच्यात पण प्रत्येक खड्याला काय अर्थ आहे. आता याजकाच्या वस्त्रावरचे 9 खडे आहेत. लुसिफरला याच प्रकारे वस्त्र दिली गेली आणि त्याच्याकडे हे 9 खडे होते. आता ते 9 खडे तुम्हाला आणि मला पण मिळालेले आहेत. कृपादान किती आहेत? वस्त्रावरची खडी किती आहेत? मग बघा, लुसिफरला खाली टाकल्यावर जी कृपादान लुसिफरकडे होती, आता ती कृपादान कुणाकडे आहे? माझ्याकडे आहे. जो विश्वास ठेवतो त्याच्याकडे आहे. आता विचार करा, जी कृपादान त्याच्यावरती होती, जी खडे त्याच्याकडे होते, या खड्यामुळेच तो भ्रष्ट झाला हो. आता विचार करा, कधी कधी काही लोकांकडे 9 कृपादान असतात. या कृपादानामुळे त्यांची बुद्धी भ्रष्ट होती. ते देवापेक्षा स्वतःला मोठे समजतात. मला प्रगटीकरणाचं दान आहे, मला अन्य भाषेचं दान आहे, मला भूत काढण्याचं दान आहे, मी असं करतो, मी तसं करतो. आणि त्या कृपादानामुळे लुसिफरची घमेंड वाढली, तशी मनुष्याची घमेंड वाढली जाते. कृपादान जशी आहे तुमच्याकडे, जसं आत्म्याच्या द्वारे कृपादान आहे, तसं आत्म्याच्या द्वारे फळ पण आहे. कृपादान आणि फळ एकत्र राहिली तर त्या मनुष्याचं पतन होत नाही. म्हणून गलतीकराच्या पत्रामध्ये आत्म्याच्या प्रेरणेने तुम्ही चाला, म्हणजे तुम्ही देवासना पूर्ण करणार आहे. आता विचार करा, 9 खडे लुसिफरकडे होते आणि लुसिफरला वरून खाली टाकलं. काय बोलतो, न्याय संबंधाने मी बोलतोय. 9 खडे लुसिफरकडे होते आणि त्याला वरून खाली टाकलं. आता ज्याच्याकडे 9 दान आहे, पण तो जर घमेंडी बनला, त्याचं जर डोकं फिरलं, तर तो आपल्या जागेवर राहील का हो? म्हणजे घमेंड कोणाची बाळगायची? ज्यानं तुम्हाला निर्माण केलं, ज्या गोष्टी निर्माण केल्या त्याची घमेंड बाळगायची नाही. ज्यानं तुम्हाला निर्माण केलं त्याची घमेंड तुम्हाला बाळगता आली पाहिजे. ज्यानं तुम्हाला निर्माण केलं, ज्या उद्देशानं तुम्हाला निर्माण केलं त्याची घमेंड तुम्ही बाळगा. जे कृपादान तुम्हाला मिळालं त्याची घमेंड बाळगू नका. लुसिफर या खड्यांची घमेंड बाळगत होता. तो म्हटला, माझ्याकडे खडे आहेत, माझ्याकडे खडे आहेत, बाकीच्या लोकांकडे खडे नाही. आणि खडे नसल्यामुळं याची घमेंड वाढली आणि पवित्र शास्त्र सांगतं त्याला वरून खाली टाकण्यात आलं. आता एक गोष्ट ध्यानात ठेवा, आपल्या आशीर्वादामध्ये वरदान आहे, तर त्याच्या प्रतिष्ठेमध्ये, म्हणजे माझ्याकडे एक वरदान आहे, माझ्याकडे 9 कृपादान आहे, त्याच्या प्रतिष्ठेमध्ये आनंद मानू नका. तर आशीर्वादाचा दाता जो आहे त्याच्यामध्ये आनंद माना. आशीर्वादाचा दाता, ज्यानं तुम्हाला कृपादान दिलं त्या कृपादानामध्ये आनंद मानू नका. मला समजा आता माझ्याकडे वर्ड ऑफ विस्डम, वर्ड ऑफ नॉलेज आहे, माझ्याकडे ज्ञान आहे देवाच्या वचनाचं, मग मी त्याचा नाही आनंद, माझ्याकडे ज्ञान आहे, माझ्याकडे ज्ञान आहे जे दुसऱ्याकडे नाही, मी त्याचा नाही आनंद, मग कशाचा आनंद बाळगणार? अरे त्या देवानं ते मला दिलं, मला योग्य समजलं, मला त्यानं निवडलं, त्याचा मी आनंद बाळ. आता तुम्हाला हा आनंद असला, तुम्हाला कोणी येऊन किती पण चढवलं तर मग तुम्ही नाही बघा हे करत. मला येतात बरेच, पण सर तुमच्याकडे खूप ज्ञान आहे, मग पुढे मारू. अरे ज्ञान आहे याचा अर्थ देवाची कृपा माझ्यावरती अजून आहे. देवाने ठरवलं याला तेलोरीला वेडं करून टाकायचं, मग तुमच्या मागे दगड घेऊन फिरत. पण आज देवानं ती कृपा माझ्यावरती ठेवली म्हणून निघणारा प्रत्येक शब्द लोकांच्या हृदयामध्ये जातो. त्याचा आनंद मला बाळगता आला पाहिजे. म्हणून लक्षात ठेवा. अजून एक 28-13 वाचू, म्हणजे लुसिफर तो आपला संपून जाईल. 28 अध्याय 13 वचन मला ते जाता जाता सांगणं फार गरजेचं आहे. देवाचा भाग येते, देवाचा भाग येते, यात तू होतास. आला पुष्कराज, 13 वचन 28-13. एचकेल 28-13. देवाचा वाघ येते, यात तू होतास. आला पुष्कराज, हिरा, लसना, गोमेद, यास्पेट, नीलमणी, पाचू, माणिक व सोने असे अनेक तऱ्हेचे जवाहर तुझ्या अंगावर होते. खंजिऱ्या व बासऱ्या यांचे कसब तुझ्या इथे चालत असे. याचे कसब तुझ्यामध्ये चालत असे. तुला निर्माण केले त्या दिवशी त्यांची योजना झाली. आता ऐका, हा जो लुसिफर आहे, हा लुसिफर देवानं बासऱ्या, खंजिऱ्या या सगळ्याचं कसब त्याच्यामध्ये ठेवलं होतं. कोण होता लुसिफर? लुसिफर एक उत्तम वादक होता. लुसिफर कोण होता की देवानं त्याला निर्माण केलं, तर त्याचा हेतू होता की त्यानं वाद्य वाजवावं. आता
दुसऱ्या भाषेमध्ये, तुम्हाला इकडचं नाही समजणार, जरा जगातला आपण पाहू. 15 ऑगस्टला 26 जानेवारीला मोदी झेंडा फडकवण्यासाठी जातात. असेच जातात का? मग आमचे लेकर जातात, ते ड्रम वाजवतात, मग तिथं चौघड बरंच काही काही वाद्य वाजवतात, मग मोदीची एंट्री होती. येते का लक्षात? आता पहा, लुसिफरला देवानं स्वर्गामध्ये ठेवलं, तर स्वर्गामध्ये देव एकटा नव्हता. असं म्हणतात 100 कोटी देवदूत होते, म्हणजे 100 कोटी देवदूत आणि देव. आणि जेव्हा देव स्वर्गामध्ये विराजमान होत होता, येत होता, तेव्हा लुसिफर आपल्या पंखानं ते वाद्य वाजवायचा आणि त्याने पंख वाजवल्यावर बासऱ्या, सारंग्या, विना, डफ हे वेगवेगळ्या वाद्यांचा आवाज येत होता. म्हणजे देवाची एंट्री होण्यासाठी, नीट ऐका आता मी तुम्हाला काय सांगत आहे आणि पुढच्या गुरुवारी तुम्हाला कधी यायचं ते तुम्हाला समजेल. म्हणजे प्रभूची उपस्थिती, देव येण्याच्या अगोदरची, किंवा ज्याला प्रोटोकॉल म्हणत होता, तो प्रोटोकॉल काय माहिती का? तर हे लोक, हा लुसिफर अगोदर वाद्य वाजवायचा, आराधना करायचा, वातावरण तयार करायचा आणि मग परमेश्वर उपस्थित राहत होता. तुम्हाला माहिती का? तुम्ही येता आणि सुरुवातीला जी भक्ती आराधना करता, तो प्रोटोकॉल, कोणता प्रोटोकॉल? लोकांनी यावं म्हणून नव्हे, तर राजाधिराज देवाधिदेव आमच्यामध्ये यावा, याचा तो प्रोटोकॉल. आणि लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही उपासना करता, जेव्हा तुम्ही आराधना करता, त्यास लुसिफर आणि तो दुःखी होतो, त्याला कळतं, अरे माझी जागा यांनी घेतली. लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही आराधना करता, जेव्हा तुम्ही झांज वाजवता, किती सुंदर गोष्ट आहे. असं तिथे लिहिलं, काय वाचावर परत एकदा, मग आम्हाला कळेल, मग आम्हाला कोणाची जागा मिळाली. देवाचा बाग येते, यात तू होता, आला पुष्कराज, हिरा, लसना, गोमेद, यास्पेट, नीलमणी, पाचू, माणिक व सोने असे अनेक तऱ्हेचे जवाहीर तुझ्या अंगावर होते. खंजिऱ्या व बासऱ्या. काय हो? खंजिऱ्या. आणि आमचा मामा खंजिऱ्या घेऊन उभं थांबतो. म्हणजे देवानं लुसिफरची खंजिरी कोणाकडे दिली? लक्षात पण आमच्या येत नाही. जिथं तो हणक वाजवतोय ना, ते वाद्य त्याच्याकडे होतं. आता विचार करा, माझी जागा, समजा मी पुलपीटवर एक दिवस असं येऊ नये, मी तर प्रीचिंग करतो आणि एक दिवस मी खाली येऊन बसलो आणि तो प्रीचिंग करतोय, कोणतरी एक नौका माणूस, एक नौका चालू मी प्रीचिंग करायला लागला आणि त्याने म्हटलं सोडा माईक, मी आज प्रीचिंग करतोय, आणि मी मागे येऊन बसलो. मी शालूमच्या विरोधामध्ये किती योजना करेन त्याचं प्रीचिंग फेल व्हावं. म्हणून जेव्हा तुम्ही उपासना करताना लुसिफर खवळतो, त्याला वाटतं तुमच्या घरात काहीतरी गडबड करावी, पण बायबल सांगतं परमेश्वर त्याच्या लोकांमध्ये उपस्थित राहतो आणि देव त्यांना आशीर्वादित करतो. म्हणून लक्षात ठेवा, वचनाच्या अगोदर येऊन तुम्हाला उपासना करायची. कशासाठी? तो उपस्थित राहून त्याचा प्रोटोकॉल पूर्ण व्हावा आणि परमेश्वराने त्याचं अस्तित्व दाखवावं. आता अजून एक गोष्ट तुम्हाला सांग, परमेश्वराच्या समक्षतेमध्ये जाण्याचा शिष्टाचार म्हणजे आराधना. लुसिफरला कशासाठी केलं होतं? परमेश्वराची समक्षता, देवाचं सानिध्य उतरून यावं, देवाचं समक्षता उतरून यावं. म्हणून आराधना लेट कवर साठी नाही. बरेच लोक म्हणतात वर्शिप संपल्यावर आता गाणे चालू आहे, आपल्याला उपदेश ऐकायला जायचं नाही. हो, देवाची समक्षता यायची म्हणून आम्ही गीत गात आहोत, आम्ही आराधना करत आहोत. आणि आराधना करताना तुम्हाला नुसतं बघायचं नसतं, तुम्हाला सहभागी व्हायचं असतं. का? कारण आराधनेतले आशीर्वाद जाता जाता समानच झाले, पण हरकत नाही. गेल्या वेळेस जरा मी तुम्हाला लवकर सोडलं होतं, परत ते वचन वाचा, मग तुम्हाला समजेल. आता तुम्ही पुढच्या वेळेस नक्की काय लवकर येतात. मी मुद्दामून आज घालून आलो, हे सगळं तुम्हाला शिकवायचं होतं. यात तो होता. आला पुष्कराज, हिरा, लसना. काय हो? आला पुष्कराज, हिरा, लसना, गोमेद, यास्पे, नीलमणी, पाचू, माणिक, सोने अनेक तऱ्हेचे जवाहीर तुझ्या अंगावर होते. म्हणजे आराधना करणाऱ्यांना देव सोन्यानं, चांदीनं, रुपयानं आणि वेगवेगळ्या रत्नानं बनवतो. तुम्ही गरीब का राहता? कारण तुम्ही आराधना करत नाही. आराधना करणारा व्यक्ती कधीच गरीब नसतो. दावीद म्हणतो, त्याने मला धुळीतनं काढून राजगादीवरती बसवलं, मन मी मुद्दामून घालवलं. आज मला दाखवायचं होतं, ज्याची मी भक्ती करतो तो देणारा देव आहे. लक्षात ठेवा. आणि म्हणून आराधना, बरेच
प्रभू तू आम्हाला समृद्ध कर. अरे तू आराधना कर, मी तुला समृद्ध करतो. लुसिफरला खाली टाकलं. आता लुसिफरनं काय केलं ऐका. पतन होण्यापूर्वी लुसिफरची सेवा संगीत सेवा होती. नीट ऐका. पतन होण्यापूर्वी लुसिफरची सेवा संगीत सेवा, म्युझिक. आता बघा, राष्ट्रगीत जेव्हा लागतं ना, आपोआप तुम्ही उभं राहता. का उभं राहता? त्या गीतानं देशभक्ती जागी होती हो. गीत ऐकल्याबरोबर देशभक्ती झाली. आम्हाला आठवतं की आता कितवीला होतं ते माहित नाही मला, पण आम्हाला एक कुर्डे नावाचे सर होते. आणि मग ते कुर्डे सर काय करायचे, असं काही देशभक्तीवर आम्हाला सांगायचे. ते सदैव सैनिका पुढेच राहायचे, कधी ना तुला मागे फिरायचे, असं काहीतरी गातं. आणि ते गाणं गायला लागलं, मला मुलीच वाटायचं की हातामध्ये बंदूक घ्यावी, पाकिस्तानात धडधड धडधड गोळ्या मारल्या. खूपच वाटायचं की जायचं पाकिस्ताने माझं काय घोडं मारलं नाही. आणि पण ते गाणंच कसं होतं, सदैव सैनिका पुढेच जायचे, कधी ना तुला मागे फिरायचे, असं काहीतरी गाणं होतं. आणि ते ऐकल्याबरोबर अशी देशभक्ती, असं वाटलं की बॉम्ब घेऊन नेऊन पटकन तिकडे टाकून. देशभक्ती नक्की, पण गाण्याची ताकद मी तुम्हाला सांगतो. आणि बघा, युद्धाला जाण्याच्या अगोदर बिगुल फुकलं जातं. का तर त्या सैनिकामध्ये एक ऊर्जा निर्माण व्हायला पाहिजे. तुम्ही विचार करा, तुम्ही एवढे कष्टी दुःखी असता आणि तिकडे येता, त्या अनुभवला काही ते नाचायचं उगीच म्हणून त्याला घरी नाचता येत नाही, बायको समोर म्हणून इथे नाचतो, अशातला प्रकार नाही. ते नाचण्याचा प्रकार जो आहे ना, देवाच्या सानिध्यामध्ये दावीद नाचताना म्हणतो, तुझा बाप ज्याला राजगादीवर काढून मला राजगादी त्यानं दिली, त्याच्या समोर मी नाचेल आणि अधिकच नाचेल. ही एक ऊर्जा आहे. देवाच्या सानिध्यामध्ये आला ना, तुम्हाला नाचता नाचता. अजून एक गोष्ट मला समजू, लुसिफर वरून खाली टाकला. आता लुसिफर काय करत आहे माहिती का, त्याला सुद्धा त्याला माहितीये या आराधनेची ताकद काय. अजून एक गोष्ट मला सांग, लुसिफरनं वाद्य आपल्या बरोबर घेतली आणि ती वाद्य खाली घेऊन आला. आणि खाली येऊन आता लुसिफर एकीकडे देवाच्या सानिध्यात वाद्य वाजली जाते आणि दुसरीकडे जगामध्ये, ज्या जगामध्ये वाद्य वाजली जातात, पतन झाल्यावर त्याची सेवा सुद्धा पतीत हेवी मेटल, रॉक आणि त्याचप्रमाणे पॉप या वाद्यांच्या द्वारे आता लुसिफर या तरुणांना वेळ लावण्याचं काम करते. कुठलं? मेटल. बघा तुम्ही जिग जॅग, ते कसे करतात नाही का, बोट यो यो, सरळ काय दिसतं, सगळं वाकडं आहे ना, यो यो आणि यो ब्रो, यो यो. आणि मग त्या केसांचा पण एवढा गुंता करून ठेवायचा. त्याचं सोडा, आता दाढीचा पण गुंता करून ठेवला. बघा, मग इथं गोंधळ ठेवायचंय, इथं गोंधळ ठेवायचंय. आणि तुम्ही बघितलं तर तुम्हाला कळेल, हे लेकरं ती वाद्यांमध्ये, त्या म्युझिकमध्ये एवढी अडकली की ते करता करता नशापान, ड्रग्स, वेगवेगळ्या प्रकारच्या नशेमध्ये ते अडकले जातात. एवढंच नव्हे तर तुम्ही घरात पण पहा, कधी कधी तुम्ही खूप निराश झाला. आता तो हिरो, त्याची बायको बेडवरती पडलेली असते आणि मग तो ते गाणं गाताना, तू कधी येणार, तू आता ते बघत होतो पूर्वी पिक्चर, ते कॉलेज बुडून बघायचं आणि मी उगीच रडायचो. अरे याला पैसे मिळाले, तिलाही पैसे मिळाले, तू का रडतो बाबा, हे म्युझिक प्रभाव टाकतं. आणि लुसिफर, मला आठवतं लहानपणी एक पिक्चर पाहिला होता आणि त्या पिक्चर मध्ये एका आंधळीबरोबर हिरोनी लग्न केलं. ते असलं रंगवलं ना, इतकं रंगवलं, त्या आंधळीसाठी तो सगळं जग सोडतो, घरातल्या लोकांविरुद्ध पण. आणि माझं डोकं फिरलं, मी म्हटलं देवा मला आंधळीच दे. आता विचार करा, त्या आंधळीवर मी संसार केला असता तर मी झालो असतो का पाळ. पण तो पिक्चर प्रभावित करत होता आणि माझ्या तरुणपणाला तो दिशा दाखवत होता. बंड 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 बंड. सैतानानं म्युझिकच्या द्वारे सुद्धा ज्याला वरून खाली टाकलं, तो तरुणांना बिघडवण्याचं काम करत आहे. आणि आमचे तरुण वाद्यांच्या द्वारे जगामध्ये जात आहे आणि ते इतक्या घाणेरड्या गोष्टीमध्ये अडकत आहे. आणि आमच्या तरुणांना देवाच्या समक्षतेमध्ये आराधना घेऊन जाती. पण लुसिफर याच वाद्यांच्या द्वारे, याच
म्युझिकच्या द्वारे त्यांना व्यसनाकडे, त्यांना डिप्रेशन मध्ये आणि त्यांना घाणीमध्ये आणि त्यांना खून करण्यासाठी. एक गोष्ट ध्यानात ठेवा, कोणतंही काम करण्यासाठी म्युझिकची गरज आहे. एक चोर चोरी करताना सुद्धा म्युझिक वापरतो, एक व्यक्ती खून करण्यासाठी सुद्धा म्युझिक वापरतो, कारण त्या लहरी तुमच्या मेंदूवरती प्रभाव टाकतात. हे लुसिफरचं काम आहे. आणि लुसिफर वाद्यांचा ताबा घेऊन तुमची लेकरं भ्रष्ट करत आहे. 12-13 वर्षाची लेकरं आणि प्रेमाच्या म्युझिकनं आणि ते आपलं घरदार सोडून बाहेर पडत आहे आणि तो प्रभाव लेकरांवरती पडत आहे. का तर आमची लेकरं भ्रष्ट व्हावी म्हणून लुसिफरचं काम जगामध्ये फार प्रभावीपणे चालू आहे. देवाचे प्रिय लोक, मी असं म्हणेल, तुमची लेकरं घरामध्ये आणि टीव्ही समोर त्यांना ठेवू नका, त्यांना आराधनेसाठी घेऊन या. लुसिफर हरणार आणि आमची लेकरं देवाच्या समक्षतेमध्ये वाढतील. आमची लेकरं नशापान करणार नाही. आमची लेकरं दाविदासारखं मोठ्या पदावरती चढतील आणि आमच्या लेकरांना देवापासून आशीर्वाद मिळेल. आणि म्हणून लक्षात ठेवा, लुसिफरनं वाद्याचा ताबा घेतला आणि लुसिफर लेकरांना देशोफिरीला लावत आहे. तर नाही आमच्या लेकरांना समजत नाही. तुमच्या माझी छोटीशी पोरगी अजून 1 वर्षाची पण, तिला ते गाणं लावल्यावर, कुठलं गाणं ते, दिवाना गाणं लावल्यावर उठून उभं राहता येत नाही. पण टन तिथल्या बसल्या इतकं स्वतःला आपटून घेत असते की त्या गाण्यानं असं वाटतं की तिच्यासमोर. मग कधी कधी माझे डोकं फिरल्यावर मी तिच्यासमोर नाचत असतो. का तर म्हणलं ती नाचते आपल्याला नाचता येत नाही, लाजवानी गोष्ट आहे. मग गाणं एवढं लहान लेकरांवरती प्रभाव टाकतं. देवाची गाणी आत्म्यानं भरून किती लोकांवरती प्रभाव टाकेल. लक्षात ठेवा, पुण्यामध्ये आमची लेकरं आता कुठं ड्रग्स घेण्यासाठी नाही, तर देवाच्या सानिध्यात घेऊन ते नाचतील आणि परमेश्वराची समक्षता उतरवतील. आणि म्हणून आम्ही पाहतो, लुसिफरला आता आम्हाला वाव द्यायचा नाही, तर आम्हाला पवित्र आत्म्याला वाव द्यायचा आहे. म्हणून लुसिफरचा न्याय काय झाला, त्यानं ते वाद्य भ्रष्ट करून टाकलं. आता जाता मी तुम्हाला सांगतो, आमची लेकरं कधी सुद्धा लुसिफरला आपल्या वाद्यावरती प्रभाव टाकू देणार नाही. नीट आहे का? आता लुसिफर फार हुशार आहे. तो जा देवाची पण गाणी वाजव, माझी पण वाजव. तो जा प्रभूचं पण गाणं गा. एखाद्याला आवाज दिला, तू प्रभूचं गाणं गा आणि ऑर्केस्ट्रामध्ये पण गा. एका झऱ्यातनं 2 पाणी निघेल का? बाबळीच्या झाडाला आंबा येईल का? पण आमच्या बाबळीला आंबे आले. आमची मुलं इथेही गातात आणि पिक्चरची पण गातात. सीन म्हणजे काय? सीन इंग्लिश मध्ये सीन, SIN, सीन, पाप. और माँ म्हणजे काय हिंदी में? आई. आणि सिनेमा म्हणजे पापाची आई. सिनेमा म्हणजे कोण? पापाची. आणि सिनेमाची गाणं म्हणजे पापाच्या आईची मुलं. सिनेमाची गाणं तुम्ही गाता आणि येशूचं पण गाणं गाता. इकडं देवाचं गाणं, तिकडे सिनेमाचं गाणं. इथं देवाच्या सानिध्यात बसायचं आणि तिथं सैतानाच्या सानिध्यात. कसं काय होऊ शकतं? भ्रष्ट करून टाकलंय. आता विचार करा, देवानं सैतानाचा न्याय, लुसिफरचा न्याय केला, तुमचा न्याय होणार नाही का? तुमचा न्याय होणार नाही. म्हणून लक्षात ठेवा, हे शिक्षण का आवश्यक आहे माहिती का? जेव्हा तुम्ही आत्मिक जागे व्हाल ना, तेव्हा तुम्ही पापाकडे जाणार नाही. तो येईपर्यंत स्वतःला तयार करा आणि ज्या दिवशी तो येईल तेव्हा त्याच्याबरोबर उचलले जा. देवा तुम्हाला आशीर्वाद द्या. आपल्या जागेवर त्याबरोबर बोलावूया. त्याच्या अगोदर आपण प्रार्थना करू देवाकडं. आपल्या जागेवर त्याबरोबर राहूया, प्रार्थना करू. देवा, तुझ्या लोकांना मी तुझ्या स्वाधीन करत आहे. तुझं वचन आमचे नेत्र उघडणारं वचन आहे. आम्ही का पिढीमध्ये आहोत, का आम्ही दलदलीमध्ये आहोत, काही चुकीच्या गोष्टी आमच्यामध्ये आहेत. इतकं सौंदर्य, इतकं ज्ञान, सगळी भरपुरी ज्याच्यामध्ये होती, तो पतित झाला, त्याचा न्याय झाला, त्याला वरून खाली टाकला. आज मी तुझ्या लोकांना तुझ्या स्वाधीन करतो. प्रभूजी, आमचे विचार बदल. कोणाला सोडू नकोस. कोणताच परिवार
नाशाकडे जाऊ दे नकोस. आमची तरुण लेकरं पुण्यातली तुझ्या सानिध्यामध्ये त्यांना घेऊन ये. आज आम्ही एकटा आलोच नाही, पण पुढच्या गुरुवारी आमची लेकरं सुद्धा देवाच्या भवनामध्ये असतात. तो अनुग्रह तो आम्हाला दे. नाशिक वरून वेगवेगळ्या भागातून जे लोक इथं आलेत, आज जाताना तुझा आनंद घेऊन जाऊ दे. आणि पुष्कळ लोक जे बाहेरून येण्याचा विचार करत आहेत, आम्ही प्रार्थना करतो असं ठिकाण नाही की ते तिथं बसू शकतील. प्रभूजी आम्हाला अशी जागा दे ज्या जागेमध्ये आम्ही निरंतर सातत्यानं तुझी उपासना करू शकतो. आम्हाला लोकांना वाचवायचंय प्रभू, तुझ्या लोकांना वाचव, तुझ्या लोकांना अनुग्रह दे. आमचे विचार बदलून जा, आरोग्य दे, सुटका दे, बंधन तो, पतनापासून आमचा बचाव, आमचा न्याय होऊन आम्ही खाली वरून खाली पडू नये, तर आमचा न्याय होऊन आम्हाला प्रमोशन मिळू दे. माझ्या धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो, तुला येशूच्या नावात मागतो. ऑफरिंग घेत असताना